हित करीते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडिये, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेवीन किंवा गेहीन आवडी, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. तेची माझे हित करीते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग घेतलेल्या अभंगातून श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ देहू निवासी असणारे तुकोबर या ठिकाणी जीवनातलं विश्वासाचं ठिकाण प्रतिपादन करतायत की माझा विश्वास, माझी श्रद्धा कुणावरती आहे. सकारात्मक भाषेमध्ये सांगितले तुकोबरांनी. माझा विश्वास, माझी श्रद्धा कुठं सांगितली? संताची पायी. नुसताच विश्वास ठेवला का तुकोबरांनी तर सर्व भावे दास का झालं म्हणतात. तेची माझे हित करीते कधीतरी सकळ, करीते सकळ. हित करतात म्हणजे काय करतात? मटका लावतात का? पोरग होत नसलं तर पोरग होत असं. हित करतात म्हणजे काय करतात? लग्न जमत नसलं तर हित करतात म्हणजे काय? जेने हा गोपाळ कृपा करी. हित पण सांगितलं आणि कधी करतात हे पण सांगितलं. अजून काय काय करतात? भागलिया मज वाहतील कडी आहे. जसा प्रपंचामध्ये माणूस शिनला जातो तसा परमार्थात सुद्धा. कारण परमार्थामध्ये जर लवकर फळ नाही मिळालं तर आपला कल कुणीकडे जातो काका? सांगा ना. परमार्थाकडे जर आपल्याला भरपूर वाऱ्या केल्या, भरपूर परमार्थ केला, भरपूर अन्नदान केलं तरी देव जर आपल्याकडे बघत नसेल तर कटाळून कटाळून माणूस काय म्हणतो? नको मला. बरोबर आहे का नाही? मग प्रपंचात जसा कंटाळला जातो मग त्यावेळेस संत काय करतात? भागलिया, भिवू नको मी तुझ्या पाठीशी. कोणत्याही रूपामध्ये येतात, घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे म्हणतात. म्हणजेच भागलिया मज वाहतील कडी आहे, त्यांची आणि जोडे सर्व सुख. सर्व सुखनाम परमात्मा त्यांच्याशिवाय जोडला जात नाही. मग एवढं उपकार माझ्यावरती असतील तर मग मीही काहीतरी देणं लागेल का नाही? आपण काय करील म्हणतात तुकोबर आहे. तुका म्हणे शेष, शेष म्हणजे भाग, भाग म्हणजे प्रसाद, प्रसाद म्हणजे हा. आता तुम्ही कीर्तनाच्या अगोदर प्रसाद घेतला का जेवण घेतलं? प्रसाद घेतला का? उद्यापासून पंक्ती बंद करावं लागतील मला. कारण प्रसाद एकदाच घ्यायचा असतो का बार बार घ्यायचा असतो? एकदाच घ्यायचा असतो. कारण तृप्ती झाली. प्रसाद घेणं म्हणजे तृप्ती. बरोबर आहे का नाही? मग आता उद्याच्याला सकाळी नाश्ता चालेल. मग तुम्ही जेवण केलं का प्रसाद घेतला? हानली पलटी बघा लगेच. जरा सुद्धा दम निघत नाही माणसाला, जरा सुद्धा. किती बी खायचं असं आहे का? मला मुद्दा सांगायचा या ठिकाणी. तो का म्हणे शेष, शेष म्हणजे भाग, भाग म्हणजे प्रसाद. प्रसाद कोणता आहे? ज्यांच्या दरबारात आपण थांबलोय त्यांचा प्रसाद कोणता आहे? खाणं म्हणजे प्रसाद नाही. त्यांचं मन ज्या अर्थी ह्या ठिकाणी रमलं त्या अर्थी जागा पवित्र असेल का अपवित्र असेल? सात्विक असेल का असात्विक असेल? सात्विक. ज्या अर्थी आमच्या वैकुंठवासी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराजांची ज्या अर्थी त्यांना इथं रमलं मन त्या अर्थी जागा पवित्र आहे महाराज. मग या पवित्र भूमीमध्ये आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. गेली 108 वर्ष झाला आपण प्रसाद घेत आहे. बरोबर? 108 वर्ष म्हणजे सामान्य गोष्ट नाहीत. 9 तप पूर्ण झाले. मला कळत नाही पण मी आपला आता आबा तुमच्यासमोर मला काय एवढं गणित कच्च आहे माझं. बरोबर आहे का नाही? 108 वर्ष तुम्ही ध्यानात घेताय म्हणजे 9 तप झालेत महाराज. 9 तप सामान्य गोष्ट नाही महाराज. 1 तप पूर्ण व्हायला अवघड आहे.
बरोबर आहे का नाही? कारण आता सगळे महाराज राजकारणी एकत्र येऊ शकतील, पण महाराज लोक बरोबर आहे का नाही? मग आता गाव सगळ्याच, आणि प्रत्येकाला वाटतं मी महाराजच आहे. त्याच्यामुळे घोडपेंड खायला लागले. पहिलं भागात एखादा महाराज असायचा, आबा भागात एखादा महाराज असायचा, आता घरात 4-4 झाले. घरामध्ये 4-4 झाले महाराज. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्या भगवंत संतांचा प्रसाद आपल्याला प्राप्त होणं फार गरजेचं आहे. मग तुकोबाराय म्हणतात मी शेष घेईल, म्हणजे जेवण करील का, काय घेईल म्हणतात, याचा विचार आपल्याला 2-4 तासात करायचा ना आपली सेवा. बरोबर आहे का नाही? नाहीतर आता आपल्याला काय काम आहे, काय आलोय कोणासाठी? बरोबर आहे का नाही? जेवढ्या वेळ जमल तेवढ्या वेळ, तुम्हाला जेवढ्या वेळ पचल तेवढ्या वेळ खाऊ घालतो, काळजी करू नका. मला मुद्दा एका ठिकाणी सांगायचं. तुकोबाराय म्हणतात मी तुका म्हणे शेष, शेष म्हणजे भाग, भाग म्हणजे प्रसाद घेईन म्हणतात. तुकोबारायांचा प्रसाद कोणता आहे, ज्ञानोबारायांचा प्रसाद कोणता आहे? आपण ज्या भूमीमध्ये थांबलो त्या ज्ञानोबारायांचा प्रसाद कोणता आहे? ज्या एकनाथ महाराजांनी वैकुंठवासी हरिभक्तपरायण एकनाथ महाराज पालसिंगरांचं पण या ठिकाणी योगदान आहे. बरोबर आहे का नाही? त्यांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. बरोबर, म्हणजे एकनाथ महाराज म्हणजे महाराज माझ्या आजोबाचे समकालीन आहे. आजोबाचे समकालीन म्हणजे भगवान बाबाच्या समकालीन हे संत सगळे होऊन गेले महाराज. म्हणजे हे समकालीन संत महाराज. त्यांनी पण का सुरुवात केली? ज्याने आमच्या भगवान बाबांनी जसं पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी पारायण केलं महाराज, तसं या ज्ञानोबारायांची पण तसाच. बरोबर आहे ना? म्हणजे सेनगावकर महाराजांनी महाराज विहिरीतल्या पाण्यावरती बसून त्यांनी ही साधना केली. म्हणजे ज्या अर्थी पाण्यावर बसून साधना केली त्या अर्थी ते सामान्य, आणि त्यांच्या आपला अधिकार नाही, पण त्यांच्या कृपेनं गेली 9 तप पूर्ण झाली महाराज. आपण 10व्या तपाला वाटचाल करतोय. आपण देवाला अजून जास्त मागायचं नाही महाराज. आता 5 तप जास्त, आपण जास्त मागायचं का? आपल्या पुरता आपण मागूया. अजून एक 5 तप अशी सेवा घडावी, आणि 5व्या तपाला मला कीर्तनाला सेवेला मला बोलवावं, आणि टाळकरी म्हणून मला हे सगळे हे सवंगडीच पाहिजेत. बरोबर आहे का नाही? पकवाजे म्हणून हेच पाहिजेत, आणि ऐकणारे पण, आणि हार घालणारे पण. नाच करायचं नाही महाराज. काय का असं ना, मला लग्नात सुद्धा हाऊस पिटली नाही, पण आज विठाल विठाल म्हणून आमच्या अशोकच्या माध्यमातून आपल्या सर्व पंचकोशीतील या ग्रामस्थांच्या वतीने, आसोले ग्रामस्थांच्या वतीने गेली 108 वर्षापासून आपल्या गावामध्ये, या भागामध्ये, या ठिकाणी अखंड हरिनामा सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम मोठ्या ताटामाटाने पार पडत असतो. याही वर्षी मोठ्या आनंदानं हा सोहळा पार पडत आहे, आणि त्याच्यातील आजच्या दिवसाची सेवाही माझ्या वाटेल झालेली आहे. मी माझं परमभाग्य समजतो महाराज. बीज उद्या त्याला आहे, पण आज संतांच्या भूमीमध्ये संतांची सेवा करते. कारण मला देव रोज भेटतो देव. बरोबर आहे का नाही? आईबापाच्या कृपेनं पंढरी क्षेत्रामध्ये जन्म झाल्यामुळं रोज आम्हाला कमीत कमी डोळ्याला तरी दिसतो का नाही? बरोबर आहे का नाही? दर्शनाला जाऊ नये, पण त्याच्या याच्यामध्ये तरी वास्तव्य आहे का नाही क्षेत्रामध्ये? बरोबर आहे का नाही? मग मला सांगा, देवाचं दर्शन आम्हाला अवघड नाही, म्हणजे एवढं सोपं आहे. पण देवाच्या दर्शनापेक्षा जीवनामध्ये देवाचं दर्शन असावं का संतांचं दर्शन घडावं? देवाचं नाही का? दोघाचं तरी म्हणा की निदान. एकदम डायरेक्ट देवाचं नाही संतांचं घडावं म्हणताय, म्हणजे मला मुद्दा सांगायचा आहे. देव भेटावा का कळावा? कळल कधी? कळल कधी? हा, न कळता न भेटता. बरोबर आहे. मग आता भेटावा का कळावा? जीवनामध्ये नामदेवरायांच्या जीवनामध्ये देव भेटला होता का कळला होता? कोणतं तरी एक सांगा ना. नामदेवरायांच्या जीवनामध्ये देव भेटला होता, कळला नव्हता. कारण संतांचं सहजासहजी. मला सांगा, तुकाराम महाराज आम्हाला कधी कळले हो? गेले. ज्ञानोबाराय कधी कळले आम्हाला? गेले. संत कधी कळावेत आम्हाला? नामदेवरायांना मला सांगा, ज्यावेळेस भगवंतानं संतांची मांदी आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये बसवली,
मग नामदेवराय, चोखोबाराय, सावतामाळी, ज्ञानोबाराय, नाथराय सगळे होते महाराज. आणि मग बसवली आणि संतांच्या पुढे देवाने एक विनंती केली, अरे बाबांनो मला एक तुमची परीक्षा घ्यावी वाटते. सगळ्या संतांनी लगे ठराव पास केला, देवा एकमुखी ठराव पास. ठीक आहे म्हणले. मग देवाने परीक्षक म्हणून नेमलं माझ्या कुणाला, गोरोबा काकांना. आता गोरोबा काकांनाच का नेमलं, कारण त्या ते कोणत्या जातीचे होते संत, कुंभार जाती. आता कुंभार जातीमध्ये त्यांचा धंदा कोणता आहे, वंश परंपरेनं मडकं घडवण्याचा, बरोबर आहे. मग मडकं कच्च का पक्क हे कुणाला लवकर कळतं, बरोबर आहे का नाही. गाडीतला काय घोटाळा झाला महाराजाला कळलं का ड्रायव्हरला कळलं, सगळं कळतंय तुम्हाला, मला कशाला बोलू. मला मुद्दा सांगायचा आहे, कीर्तनात स्वर कमी झालेला जास्त झालेला कुणाला कळलं, का ड्रायव्हरला. तसं मडकं कच्च आहे का पक्क हे जास्त कुणाला कळलं, गोरोबा काकाने ठराव मान्य केला. सगळे एकमुख ठराव पास झाला आणि सगळे गोळीनं सगळे संत बसले. ज्ञानोबाराय होते, नाथराय होते, तुकोबाराय होते, सगळे संत होते महाराज. आणि त्या संतांच्या मांदियाळीमध्ये आमच्या काकाने काय केलं, एक थापटणं घेतलं, जे गाडगं घडवण्यासाठी थापटणं फार महत्वाचं आहे महाराज. ते थापटत ते गाडगं बनवलं, बरोबर आहे. मग ते त्या पद्धतीने त्यांनी थापटणं घेतलं आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हे गाडगं पक्क आहे का कच्च आहे करत 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 नामदेवराय जवळ आले. नामदेवराय जवळ आले की अजून मारायचं होतं तोपर्यंत नामदेवरायच्या जीवनातला मी जागा झाला आणि जाग्यावर उठून उभा राहिले, देवा मी मार खाणार नाही. माझ्या गोरोबा काकाने लगेच रबरी स्टॅम्प मारला, देवा तुझं लाडकं लेकरू कच्च आहे. आणि कच्च ठरल्यानंतर मात्र नामदेवराय देवाकडे रडतच गेले, देवा चुकलं होतं तर मला घरातच मारायचं रे, 4 माणसात बरोबर आहे का नाही. माझ्या मंडळीला सुद्धा वाटतं चुकलं असेल तर का 4 माणसात बोलावं असं वाटतं, कुठल्या बायकोला वाटतं, बरोबर आहे का नाही, प्रत्येकाला वाटतं. तसं देवा तू मला 4 माणसात अपमान केला, देवा तुझं लाडकं लेकरू म्हणतोस. अरे नामदेवा तुला कळण्यासाठी रे, देवा तुला कसा करायचा राहिला, बस म्हणलं की बसतोय, उठ. अरे ह्याला देव कळलं म्हणत. हा ठीक आहे देवा तुम्ही म्हणताय तर मला कळावं असं वाटतंय का तुम्हाला, मग काय करावं लागेल म्हणले, मग तुला विसोबा खेचराकडे जावं लागेल. मग विसोबा खेचराकडे गेले आणि विसोबा खेचराकडे गेल्यानंतर त्या ठिकाणचा सगळा प्रसंग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे महाराज, बरोबर आहे. गुरु महाराज कशाला पाय लावून बसले होते, पिंडीलाच लावून बसले होते. नामदेवराव गेले बघताय तर ह्या गुरुकडे पाठवलंय का म्हणले, ह्याला अक्कल सुद्धा नाही, कसं बसावं हे जर कळत नसेल आतला गुरु असतोय का, ए म्हाताऱ्या पायगड. भगवंतानी पाठवलेलं होतं, त्यामुळं दुकान चुकेल का, निवड चुकेल का. ते विसोबा खेचर होते, त्यांनी ओळखलं हे आपल्याकडे गिऱ्हाईक आलंय, ते कच्चच आहे म्हणले. हे इकडे म्हणले बाळा, इकडे म्हणले, मला पाय उचलत नाही, तू म्हणतोस ते बरं आहे, मी पिंडीला माझा पाय लागला हे बरोबर आहे, पिंडीला पाय लावू नये हे मलाही कळतंय रे, पण माझा पायला जरा अशक्तपणा आलाय, मला पाय उचलता येत नाही, तू काय कर पिंडीवरचा पाय काढ आणि बाजूला ठेव म्हणलं. राग आला पण पिंडीवरचा पाय काढायचा म्हणून नामदेवरायांनी तो पाय उचलला आणि बाजूला जसे जसे नामदेवराय फिरायला लागले तसे तसे पिंड नामदेवरायांच्या लक्षात आलं. मग नामदेवरायांना साक्षात्कार झाला, गुरु साक्षात्कार झाला आणि नंतर नामदेवराय पंढरपुरामध्ये आले आणि पंढरपुरामध्ये मात्र देवाने स्वतः परीक्षा घ्यायचं ठरवलं. मग मात्र गोरोबा काकांना नाही सांगितलं त्याने, कारण आपल्या लाडक्या लेकराचं कौतुक आपण करावं म्हणून देव प्रत्यक्ष महाराज. नामदेवरायच्या घरामध्ये एक पद्धत आहे, आजही चालू आहे महाराज, नामदेवरायचा रोज नैवेद्य देवाला आहे. नामदेवरायच्या घरामध्ये रोज नैवेद्य देवाला आहे आणि देवाला नैवेद्य जात असताना, नामदेवराय नैवेद्य घेऊन जात असताना एका कुत्र्याच्या रूपामध्ये भगवान परमात्मा गेले आणि त्यांच्या हातातल्या ताटातलं एक रोटी घेतली आणि निघून चालले. पण निघून जात असताना नामदेवराय त्याच्या पाठीमाग पळाले नाहीत. नामदेवरायांनी लगेच सांगितलं, हे देवा, अरे देवा कोरडी खाऊ नका रे पोरे, त्याच्यावरती. मग नामदेवरायला कळलं कुत्र्यातला देव कधी कळला, संतांच्या जवळ का जायचं, संतांचं स्मरण का करायचं,
गेली 108 वर्ष ज्ञानोबारांचं स्मरण करतोय तुकोबारांचं बीजे निमित्त, बरोबर आहे? अरे पण काय करायचं, कशासाठी करायचं, वेळ जात नाही म्हणून. आपल्या जीवनामध्ये महाराज साक्षात्कार घडावा असं जर वाटत असेल तर संतांशिवाय साक्षात्कार घडू शकत नाही. कुत्र्यातला देव कधी देवाची कृपा होणं म्हणजे मला सांगा, आपल्याला माणसातला देव कळत नाही. ज्या दिवशी सासूला सुनला सासू मधला देव कळल त्या दिवशी तुम्ही सगळ्या माता भगिनींनो भाग्यवान असताल. ज्यावेळेस आम्हाला आमच्या भावातला आमच्या वैऱ्यामधला ज्यावेळेस आम्हाला तो भगवंताचं स्मरण होईल, भगवंताचं जे जे भेटे भूत ज्यावेळेस मला माझ्या भागवत महाराजांमधलं, भागवत महाराजांचं नाही पण भागवत महाराजांमधला असलेला जे जे भेटे भूत हा भगवंत ज्यावेळेस मला त्यावेळेस माझ्या जीवनाचं कल्याण. असं किती वर्षभर हा परमार्थ केला तर शून्य आहे बा. मी माझं स्वतःचं परीक्षण केलंय. मी दुसऱ्यावरती बोट टेकवणार नाही. जोपर्यंत मला माझ्या वैऱ्यामधला भगवंत दिसत नाही, जोपर्यंत आपल्याला शेजारच्या मधून भगवंत दिसत नाही, 108 वर्ष पाण्यात जातील महाराज. पण पाण्यात जाऊ नये असं जर वाटत असेल तर संतांना अपेक्षित सेवा करणं आपलं गरजेचं आहे. मला माझी पार्श्वभूमीच मांडायची या ठिकाणी महाराज. तुकोबारा या ठिकाणी आपल्या श्रद्धेचं ठिकाण प्रतिपादन करताना सकारात्मक भाषा वापरतायत तुकोबारा या ठिकाणी. देवाची पायी न म्हणता संताची पायी का म्हटलं, हा माझा सवाल आहे तुम्हाला. आपलं विश्वासाचं ठिकाण प्रतिपादन करताना तुकोबारा, मला एक सांगा, आता जीवनामध्ये विश्वास पाहिजे का भाकरी पाहिजे? हा बघा बरं का, पुढचा प्रश्न मी तुम्हाला करणार आहे म्हणून जराच सुधरून उत्तर द्या. विश्वास पाहिजे का भाकरी पाहिजे जीवनात? विश्वास का पंक्ती बंद. चालतंय का? बघा बरं का, मान हलवायला सोपी आहे पण ही जत्रा जर उद्या तुमच्या अंगावर सोडणार आहे सगळ्याला. कारण आम्ही कशाला आलोय, कशाला येतोय? आमच्या जीवनामध्ये काल कोणता प्रसाद होतो हे लक्षात आहे का? काल कोणता अभंग होता हा लक्षात आहे? सांगा, माझा सवाल आहे तुम्हाला. काल कोणता अभंग होता? काय सांगू आता संतांचे म्हणजे माझ्यावर उपकार केले तुम्ही, कालचा अभंग ध्यानात ठेवून. बरोबर आहे का? मला मुद्दा काय सांगायचं बाबांनो, जीवनामध्ये विठाल विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये भाकरी महत्वाची आहे का विश्वास महत्वाचा आहे? हो, काय पाहिजे आपल्याला, भाकरी का विश्वास? भाकरी नसेल तर सप्ताह होईल का? आपलं जीवन अन्नमय कोश आहे. आपल्या जीवनाला तुम्ही 2 दिवस 7 दिवस 21 दिवस राहू शकताल का कायमच राहू शकताल? कारण आपण प्राणमय कोश आहे आपलं जीवन. त्यामुळे आपल्याला अन्नाची जीवनामध्ये भाकरी आहे का विश्वास? दोन्ही डगरीवर नाही. दोघाला मतदान केलं तर बाद होतंय. मतदान एकालाच, बरोबर आहे का? कुणाला पण करा पण दोघाला केलं की तुम्ही पण बादन मत पण, बरोबर आहे का नाही? मग मला सांगा, भाकरी का विश्वास? अहो हे कळल्याशिवाय मला सांगा, पायाच इमारतीचं जर नसेल नीट तर इमारत चढल का? आपल्याला मजबूत काय पाहिजे? किती मजली इमारत आहे ह्याला महत्व नाही महाराज, पायात किती मजबूत आहे. वारकरी संप्रदाय आतापर्यंत का टिकला आणि अजून पण चंद्र सूर्य असेल पर्यंत टिकणार ही मी गॅरंटी नव्हे, जग देत आहे महाराज. का? कारण पाया कोणी रचलाय?
ज्ञानदेव रचिला पाया पाया ज्ञानदेव रचिला पाया रचेला पाया उभारिले. म्हणजे या वारकरी संप्रदायाचं पाया रचायचं काम कुणी केलं असं तर ज्ञानोबारायांनी केलं. मग ज्या आईनं जगाच्या आईनं महाराज कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा महाराज साधकांचा मायबाप दर्शनी हरिता महाराज अशा ज्ञानोबारायांनी ज्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला म्हणजे पाया मजबूत आहे म्हणून वारकरी संप्रदाय टिकू नये. म्हणून आपल्या सप्त्याचा पाया मजबूत असणं म्हणजे आपल्या विचाराचा पाया भक्कम असणं फार गरजेचं आहे. जीवनामध्ये एक वेळेस भाकरी नसली तरी चालेल, एक वेळेस भाकरी नसली तरी चालेल, पण जीवनामध्ये जर विश्वास नसेल तर परमार्थ तर द्या सोडून महाराज प्रपंच सुद्धा नीट होत नाही. मला एक साधा सांगा, आता नवऱ्याचा बायकोवरती आणि बायकोचा नवऱ्यावरती जर विश्वास नसेल तर त्याच्या संसाराचं 3 13 9 18 बरोबर आहे का? आपल्या संसाराचा गाडा जर चालायचा असेल तर नवऱ्याचा बायकोवरती बायकोचा नवऱ्यावरती ज्या दिवशी विश्वास संपल त्या दिवशी नातं असतं महाराज. भावाचा भावावरती कुटुंबातील प्रत्येकाचा एकामेकावरती जर विश्वास नसेल तर ते घर 1 नंबरला असतं का 0 नंबरला असतं. आमच्या ह्या चोले परिवाराचं घर जर एकत्रित नसतं तर आमचे पिंटू सरपंच झाले असते. म्हणजे विचार एक असल्यामुळं मला त्या राजकारणाकडे जायचं नाही बरं का, मला फक्त उदाहरण घ्यायचं होतं म्हणून मी तुमचं तो नाव घेतलं. मला मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे बाबांनो, म्हणजे आपण विचारानं भक्कम जर असेल महाराज तर आपला पाया पण भक्कम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक वेळेस भाकरी नसली तरी चालेल पण जीवनामध्ये विश्वास असणं फार गरजेचं आहे महाराज. आता विश्वास चुकीच्या व्यक्तीवरती ठेवल्यानंतर काय होतं आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. आता प्रत्येकात जेवढे कीर्तन आलेले त्यांना सांगा, विश्वास नाही असं एक तर व्यक्ती आहे का आपल्या गावात, परिसरात, भागामध्ये? प्रत्येकाचा विश्वास आहे. त्यांना जर विचारलं बाबांनो तुमचा विश्वास कुठे आहे, तो म्हणाल माझा विश्वास माझ्या आई बापावरती आहे. ठीक आहे. दुसऱ्याला विचारलं बाबांनो तुमचा विश्वास, तो म्हणला तिच्या आई बापावरती आहे. आता तिच्या आई बापावरती म्हणजे किती बदल झाला. नुसतं बघा ह्याच्या आई बापावरती असणं तिच्या आई बापावरती असणं म्हणजे किती फरक झाला. म्हणजे विश्वास नाही का आहे, कुणाचा सासऱ्यावरती आहे, कुणाचा सासूवरती आहे, कुणाचा महाराजावरती आहे, कुणाचा सरपंचावरती आहे, कुणाचा भावावरती आहे, पण प्रत्येकाचा अनुभव काय आहे महाराज विश्वासानं. बरोबर आहे का बा? मग कुणावरती विश्वास ठेवा तुम्ही. पुढची कोणीही व्यक्ती असू द्या, मला ते नाव घ्यायचं नाही, पण आतापर्यंत अनुभव डोळ्यासमोर आणा. प्रत्येकाला वाटतं की मी विश्वास त्याच्यावरती टाकला म्हणून माझं गाडं फसलं. तसा विश्वास जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि परमार्थात तर सगळ्यात मोठं भांडवल कोणतं असेल तर विश्वास आहे. भांडवल गाठी तरी विश्वास. सगळ्यात मोठं भांडवल परमार्थातलं कोणतं आहे तर विश्वास. तो विश्वास चुकू नये म्हणून महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये विश्वासाचं ठिकाण प्रतिपादन केलं. अभंगाचं प्रथम चरण हा माझा विश्वास
भाषा आहे. सकारात्मक भाषा कशाला म्हणतात? बरोबर आहे का नाही? आता ही तर म्हणणारे किती होते बरं? ही सगळे चालीची माणसं आहेत का नाही? म्हणजे मला बरोबर आहे का? सगळे चालीची होती महाराज. पण कुणाला म्हणायला सांगितलं? बाकीचे का गप्प बसले? एका म्हणता भले दुजे सहजचे. नियम काय? एकाला चांगलं म्हणलं की दुसऱ्याला वाईट आहे म्हणायची गरज. बरोबर आहे का नाही? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईच्या पती. आम्ही रुक्माईचा पती, दुसरा नाही. याच्यातून नामनिर्देश दर्शक सर्वनाम वापरलंय महाराजांनी. संतांची आहे म्हणजे दुसऱ्यावरती नाही, हे सिद्ध होत आहे. म्हणजे एक साधा सवाल आहे तुम्हाला माझा. तुकोबरायांचा विश्वास देवावरती नव्हता का? पटपट बोला, पटपट बोला. होता का नव्हता? होता. हे जर मान्य केलं तर प्रमाण बदलून टाकू आपण. मग देवाची पायी हा माझा विश्वास चालेल का? प्रमाण काय आहे? संताची. संताची आहे. मग आता तुम्ही काय सांगितलं? देवावरती हाय म्हणला का नाही तुम्ही? मग देवाचे बदल करायचा का आपण? संतांच्या वचनात बदल करायची लायकी आपली? महाराज ती अक्षर नव्हती दे का ब्रह्म साम्राज्य दीपिका, त्याच्यात बदल करायचा नाही आपल्याला. आपण आपलं तुकोबरांचं तत्व आपल्याला पटवून द्यायचं. मला मुद्दा सांगायचा आहे, देवाची पायी का म्हटलं नाही, संताची पायी का म्हटलं? बरं तुकोबरांना देव आवडत नव्हता का? बरं किती आवडत होता बाबा? मला जेवढी बायको आवडती, पोरगा आवडतं, तेवढा आवडत होता का देव तुकाराम महाराजांना? किती? जीवापेक्षा का जीवा एवढा? सांगा ना. तुझे आन बहु आवडते जेवा किती आवडत होता? जीवा एवढा. जीवापेक्षा बहु आवडत ती जीवा. पण तुकाराम महाराजाचा देवाचा नात्याचा विचार करा. तुकाराम महाराजांसाठी देव कोण होता? विठ्ठल माय, विठ्ठल बाप, विठ्ठल भगिनी, विठ्ठल भ्राता, विठ्ठल विने चाड नाही गोता, तुका म्हणे आता. दुसरं प्रमाण देतो तुम्हाला. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पेता. तुकोबरांना देव किती आवडत होता ते बघितलं. तुकोबरांचा नात्याचा विचार केला. विठ्ठल माय, विठ्ठल बाप, विठ्ठल भगिनी, विठ्ठल भ्राता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता. कृष्ण माझा एवढं जवळचं नातं, एवढं जवळचं जीव जीव प्रेम एवढं असताना देखील महाराजांनी देवाचे पायी का म्हटलं नाही? सांगा. 108 वर्ष तुम्ही संतांची सेवा करताय. सांगा.
का देवाची पायी म्हटलं नाही, संताची पायी का म्हटलं? आपल्याला ह्याच्यावरच भार द्यायचा. आबा काय सुटलं अभंग नाही सुटला, काय व्हायचं ते आज. मला मुद्दा सांगायचा, देवाची पायी का म्हटलं नाही, संताची पायी का म्हटलं? देवात आणि संतात काय फरक आहे? देव ते संत, बरोबर आहे. पण उद्धार करताना दोघं जण एकच पात्रता बघतात का? उद्धार करायचा, आता तुमचा माझा उद्धार देवाला करायचा असेल, जी कॅटेगरी देव लावतो तीच कॅटेगरी संत लावतात का? हा, देवाकडे जाताना कसं गेलं पाहिजे? देव कुणाची वाट बघतो? संताची. पण कोणत्या संतांची वाट? पाहे उभा भेटीची आवड, हे मला मान्य आहे. पण अजून एक याच्यातली एक तुम्हाला ज्ञानबाची मी एक सांगतो, आता पुढची सांगतो. देव वाट बघतो, 15 लाख लोकांची वाट बघतो का तो? महाराजांचंच प्रमाण आहे महाराज. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणे त्याची चक्र पाणी वाट घेताना सगळ्याला जवळ घेत नाही. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे लागला टकळा, बरोबर आहे का नाही? मला सांगा, आपण वारीला जरी गेलो तर टकळा कुणाचा लागलेला असतो? समजा विचार करा, आपण पंढरपूरला गेलो. पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला ध्यान देवाच्या दर्शनाकडे असतं का कोणाकडे? तुमच्या आई बापाची शपथ आहे तुम्हाला, दर्शनाकडे असते. आई बापाची शपथ आहे, नांगोर फिरल जर खोटं बोलला तर. हा, असं जरा बोला की पुढचं. लागला टकळा पंढरीचा म्हटलंय. आपण पंढरीत गेल्यानंतर पहिल्यांदा फोन कुणाला करतो? कुठं कुणाला करतो? लागला टकळा म्हणायचं का मग? लागला टकळा कशाचा म्हणायचं मग आम्हाला सांगा ना. पण अहो, आळंदीत आम्ही आता सोहळ्याबरोबर येणारी बरीच माणसं आहेत, बरोबर आहे. सोहळ्यात आपण गेलो, उद्या प्रस्थान आहे, गडबडीत आपण पिशवी ठेवतो, पहिल्यांदा फोन लावतो. कुणाला लावतो? खरं सांगा की, आईला, बापाला, बहिणीला, भावाला. मग लागला टकळा असल्या जातीचा देव उद्धार करतोय का? महाराज, असल्या जातीचा उद्धार देव करत नाही. माझ्या ज्ञानोबाराकडे चला महाराज. का ज्ञानोबाराकडे जायचंय? का संतांच्या पायी धरायचे? खट नट यावे शुद्ध हो. 108 वर्षात तुमच्याकडून अनेक चुका घडल्यात का नाही बा? पण इथं जर माझा बाप असता तर तुम्हाला माफ केलं नसतं. इथं माझे ज्ञानोबार आहेत म्हणून तुम्हाला सर्वांना माफ केलंय. मला मुद्दा काय सांगायचा आहे, देवावरती का विश्वास ठेवला नाही माझ्या तुकोबाराने? एवढा जीव, अरे जीवापेक्षा जीवना वेगळी मासोडी. एवढी तळमळ देवाविषयी असताना देवाची पायी का म्हटलं नाही, संताची पायी का म्हटलं? हा आपला विषय आहे महाराज. तुकोबारांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुकोबाराईला एक अभ्यास केला देवाचा, आणि देवाची खोड तुकोबारांच्या लक्षात आली. देव सगळ्याचा उद्धार करतो का? 15 लाख लोकांचा उद्धार करत नाही, बरोबर आहे का नाही? सगळ्याचा उद्धार करत नाही देव. मग देव उद्धार करतो, पण कुणाचा? भक्त राखे पाया पाशी दुर्जला निश्चिंत यंतो माये जनाब देशान नित्यामी मुक्तानाम योगक्षेमम
जो मज होय अनन्य शरण जो मज होय अनन्य मग त्याचे निवारी हेथ एकच लिहिला. तरले जे सर्व भावे मज भजले इतरांसाठी नाही महाराज. देवाची खोड सांगतो, देव सगळ्याचं कल्याण कधीच करत नाही, त्याला जो शरण गेलाय त्याचंच कल्याण करतोय. ही खोड आहे देवाची. ऐशा संता शरण जावे ऐशा संता शरण ऐशा संता शरण जावे जनी म्हणे ही मनोहनी शरण जावेचं तुम्ही सर्व भावी असो. काय अडचण नाही, आपल्याला जे पाहिजे ते मिळालं. मला मुद्दा सांगायचा आहे, मला देवाच्या पायावरतीच तो बरेच डोकं का टेकवायला तयार नाहीत, संतांच्याच पायावरती का टिकवलं. कारण आपल्याला 108 वर्षात संतांचं महत्त्व कळलं पाहिजे महाराज. देवापेक्षा जास्त महत्त्व संतांचं आहे. देव तुम्ही भाग्यवान महाराज, आमच्यापेक्षा तुम्ही भाग्यवान आहेत. मगाशी बसल्या बसल्या विषय निघाला, म्हणले महाराज तुमचा जन्म हो म्हणले पंढरपूरचा आहे. म्हणजे भाग्यवान, मग भाग्यवान माझ्यापेक्षा तुम्ही भाग्यवान आहे महाराज. या पदस्पर्शानं सामान्य व्यक्ती नाही महाराज. आम्हाला पाटावर बसून ज्ञानेश्वरी वाचायला जमत नाही, बरोबर का? म्हणजे वेळ नाही, बरोबर का? जमत नाही म्हणायला नको, लय वाईट वाटते. वेळच नाही आम्हाला, मरायला सुद्धा वेळ नाही. तुला विचारून मरते काय? चला बघ, मला मी काय सांगत होतो, मला देवाचे पायी का म्हटलं महाराज, संताचे पायी काय म्हटलं नाही. याच्यासाठी तुकोबरायांनी या ठिकाणी देवावरती विश्वास न ठेवता संतांवरती का विश्वास ठेवला, याच्यासाठी आपल्याला थोडंसं महाभारतात जावं लागेल. महाभारतामध्ये दुर्योधन माहीत नाही त्यानं बोटवर करा. दुर्योधन माहीत नाही, मी काय विचारतो ऐका, दुर्योधन माहीत नाही असा एकही व्यक्ती आपल्या गावात परिसरात नाही, बरोबर आहे आबा? मग मला सांगा, आता मी गावात नाही येताना कुठं सुद्धा डिजिटल दिसलं नाही त्याचं. कुणाचं? दुर्योधनाचं. दुर्योधनाचा ग्रंथ कुठं दिसला नाही, डिजिटल दिसलं नाही, फेसबुकला, व्हॉट्सअपला, अजून काय इंस्टाग्रामला, बरोबर आहे? तरी सुद्धा दुर्योधन सगळ्याला कसा काय कळला सांगा? सांगा. दुर्योधन म्हणजे काय हे अगोदर सांगतो तुम्हाला, म्हणजे पुढचं बोलतो. दुर्योधन कोणाला म्हणायचं? माझं तेही माझं आणि तुझं तेही. या जातीचं नाव असल्या जाती प्रत्येकाच्या घरात, बाहेर नाही, घरात, बरोबर आहे का नाही? त्यामुळे दुर्योधनाला हुडकायला बाहेर जायची गरज. आपल्याकडे बोट केलं की लक्षात येतं कोण दुर्योधन आहे. खरं सांगा बरं, तुम्ही तुमच्या पोरावर प्रेम करता का? भावाच्या पोरावर तुम्ही दुर्योधन झाला का अर्जुन झाला? हा, माता भगिनींनो, तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, तुम्ही तुमच्या पोरावरती प्रेम करता का जावच्या पोरावरती प्रेम करता? खरं सांगा बरं का, तुमच्या आईबापाची शपथ आहे. हा, तुमचं पोरग नापास झालेलं तुम्हाला आवडतं? तुमचं पोरग नापास झालेलं तुम्हाला आवडतं का जावचं पोरग पास झालेलं तुम्हाला आवडतं? बरोबर आहे. दुर्योधनाला बाहेर बघायची गरज नाही. दुर्योधन म्हणजे काय, एक वृत्ती आहे. तुझं माझं तेही माझं, तुझं तेही माझं, दुर्योधन, बरोबर आहे. आणि त्या दुर्योधनाला वास्तविक पाहता आपल्या जीवनामध्ये दुर्योधनाची ओळख व्हावी का अर्जुनाची ओळख व्हावी? अर्जुन कोणाला म्हणायचं सांगा ना? अर्जुन कोणाला म्हणायचं? अरे अर्जुन भजन करेल याच्यामध्ये काय नवलंय काका? अर्जुनाचे केस देखील काय करत होते? आमच्या नावानं केस कापले तरी आमचं डोळं, बरोबर आहे का? आपलं पोरग 10वा जरी घालताना केस कापतं का नाही, तरी सुद्धा आपण भजन
मला मुद्दा सांगायचा आहे या ठिकाणी. अर्जुन माहीत पाहिजे, पण आम्हाला सगळ्याला माहिती काय आहे? दुर्योधन. चला पुढं. त्या दुर्योधनाला डोळे झाले, डोळे. आता एक साधा प्रश्न विचारतो, डोळे या जातीला होतात का या जातीला होतात? मागच्या, बरोबर आहे, या जातीला होत, बरोबर, 100% खरं. आता एक साधे साधे प्रश्न विचारतो तुम्हाला. या जातीला डोळे होतात हे मला मान्य. बरं, आईला डोळे कधी होतात? कधी होतात का कधीतरीच होतात? जरा फोड करून बोलतो मी. आपण आईच्या पोटात असतानाच आईला डोळे होतात का नसताना होतात? बरोबर आहे. म्हणजे कधीही होत नाहीत, कधीतरीच डोळे होतात. डोळे म्हणजे काय माता भगिनीनो? अंतर्मनातली इच्छा बाहेर प्रगट करणं, त्याचं नाव डोळे. आता कुणाला काय पेन्सिल खाऊ वाटते, कुणाला मिरच्याच खाऊ वाटतात. काय काय मी काय सुद्धा बोललो नाही बरं. काय म्हणले माहिती का? मला मला मुद्दा सांगायचा आहे महाराज. अंतर्मनातली इच्छा बाहेर प्रगट करणं म्हणजे त्याला डोळे म्हणायचं. आता त्यांचा विषय सोडून द्या, माता भगिनींचा विषय सोडून द्या. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला डोळे होत नाहीत का? आता कालच्या पंचवार्षिकला बऱ्याच जणाला डोळे झाले. कालच्या 2-3 महिन्याखाली तुमच्या तालुक्यात एकाला डोळे झालते का? किती जण होते तुमच्या तालुक्यात? त्यांना डोळ्याचा विषय, त्यांना काय व्हावं वाटत होतं? आमदार. बरोबर आहे का नाही? कुणाला नामदार. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला सुद्धा हो, मला सुद्धा डोळे होतात. तुम्ही म्हणताल कशाचे? मला महाराज हो वाटते म्हणून. तर तुम्ही म्हणताल महाराज तर दिसताय की. मला असलं महाराज व्हायचं नाही महाराज. मला इंदुरीकरासारखं महाराज हो वाटते. तुम्ही म्हणताल महाराज इंदुरीकराच्या तुमच्यात काय फरक आहे? काय फरक आहे हो काका? बोला की बोला की. तुम्ही जरा स्पष्ट बोला म्हणजे आमचं जरा कडच. आमची वर्षाची कीर्तन आणि त्याचे एका दिवसाची, बरोबर आहे का नाही? 3 तर ती सहज आणते, 4थं खावलं तर सोडतच नाही. बरोबर आहे का नाही? मग एक कीर्तन आपलं काढावर वर्षाचं बघ माप. म्हणजे मला महाराज म्हणजे मला डोळे लागले. या मुलीला विचारलं तुला कशाचे डोळे? तुम्ही म्हणते मला कलेक्टर व्हावं वाटतं. मृदंगाचार्यानं विचारलं मला संगीत विशारद व्हावं वाटतं. बरोबर आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचे डोळे, म्हणजे आपल्याला डोळे होतात हे मान्य. चला पुढं. तसं त्या दुर्योधनाला डोळे झाले. आता त्या दुर्योधनाला डोळे कशाचे झाले ऐका. दुर्योधनाला डोळे झाले अमर व्हायचे. अमर व्हायचे डोळे झाले. आणि त्याला अमर व्हायचं औषधच कुठल्या मेडिकलमध्ये मिळेना म्हणून डोकं खाजवून 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 विचार केला. त्याचं डोकं चालं ना म्हटल्यानंतर तो आपल्या गुरुकडे गेला. त्याचे गुरु म्हणजे भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य समोर 3 जण बसले होते. गेला तसा साष्टांग दंडवत घातला. दंडवत घातला की तिघांनी ओळखलं काय पाहिजे दुर्योधना. आणि त्यांना माहिती होतं ही बेन ज्या अर्थी पाया पडायला आले त्या अर्थी ओळखलं होतं तिघांनी पण. मला अमर व्हायचंय. अरे आमची गॅरंटी नाही, तुला कुठलं देऊ? पण एक सांगू का म्हणले, या जगतामध्ये एकच मेडिकल आहे, तुला अमर व्हायचं औषध त्याच मेडिकलमध्ये मिळेल. म्हणले महाराज पत्ता सांगा. पत्ता सांगा. काय हरकत नाही. महाराजांनी पत्ता सांगितला. या जगतामध्ये एकच मेडिकल आहे ते म्हणजे धर्मराजाचं. धर्मराजाचं नाव काढलं की तळपाय जाग. लाज वाटते का तुम्हाला? 5 दिवस झालं युद्ध चालू होतोय. तो मला मारायला टाकला, मी त्याला मारायला टाकलं आणि तो मला अमर. तुला अमर व्हायचंय ना? या जगतामध्ये धर्मराजाशिवाय तुला कुठेही औषध भेटणार नाही. आता ना इलाज को क्या इलाज. बरोबर आहे का नाही? आपल्या गावाकडं मतदानाच्या वेळेस आपली वस्ती जर रानात असली आणि आपल्या वस्तीला जर रस्ता नसला तर तुम्ही ती वस्ती सोडून देता का? काय प्रयत्न करून तिथं जाता? काय उड्या टाकून काय काय. बरोबर आहे का नाही? कशासाठी? पण तुम्हाला माहिती ही वस्ती हुकली तर 17 मतं गेले. बरोबर आहे का नाही? तसं ह्याला वाटलं कुणाकडे का जाईन म्हणा, शत्रूकड असं ना, पण आपल्याला काय व्हायचंय? अमर व्हायचंय. अमर व्हायचंय म्हणून म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही. पण ठीक आहे म्हटल्यानंतर तो निघाला धर्मराजाकडे आणि धर्मराजाच्या दरबारात आला. दरबारात आल्याबरोबर स्वामींनी ओळखलं काय पाहिजे दुर्योधनाला. पाया पडायच्या आधी ओळखलं का नाही? त्याला माहित होतं धर्मराजाला ही बियाणं ज्या अर्थी आपल्या दारात आले. काय पाहिजे?
धर्मराजांना नमस्कार केला, वंदन केलं आणि सांगितलं मला आंबर. अरे आंबर व्हायचं औषध तुझ्याच जवळ आहे, तू माझ्या जवळ कशाला आलास? कशाला आलास माझ्या जवळ? माझ्यासारखे महाराज तुम्ही लय वाट लावले, फक्त माझी वाट लावू नका. विनोदाचा भाग आहे, त्यांचा नातू आहे मी. त्यांच्यासमोर मी लहानाचा मोठा झालोय, राहवत नाही. मला मुद्दा काय सांगायचा आहे, मी काय सांगत होतो? तुझ्या कीर्तन. काय सांगत होतो? कीर्तन. अमर व्हायचं औषध तुझ्याच जवळ आहेस, तू माझ्या दारात कशाला आला? माहित नाही देवा, म्हणून मी तुमच्या जवळ आलोय. अरे बाळा दुर्योधना, अरे तुझ्या आईजवळ औषध आहे रे, ह्या जगतात कुठंच दुसरीकडे औषध नाही. आता मला सांगा, दुर्योधनाच्या आईचं नाव काय हो? गांधारी. आंधळी होती का आंधळी झालती? कधी 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 लग्न झालं. अजून लग्न जमलं होतं पण झालेलं नव्हतं. आणि त्या सखी चेष्टा करत होत्या त्या गांधारीची, आणि चेष्टा करत असताना तिच्या मुखातून, एका दासीच्या मुखातून वाक्य गेलं, अगं हे सगळं जग तुझा नवरा बघू शकत नाही. तिनं दुसऱ्यांदा विचारलं, ए सखे इकडे, आणि मला जवळ येऊन सांग, तू आत्ता बोललीस ती काय बोललीस? अगं तुझा नवरा हे जग बघू शकत नाही खरं? 3 वेळा विचारलं बरोबर महाराज. तिनं आपला पदर फाडला आणि आपल्या डोळ्याला पट्टी बांधली. ती बापाला भांडायला गेली नाही, कुणाच्या गळ्यात बांधलाय, ह्या धोंड्याच्या गळ्यात बांधायचं होतं तर मला विहिरीत ढकलून द्यायचं होतं. आताची पोरगी काय म्हणली असती बापाला, ए बापा तुला आता कीर्तन सुटल्यावर भेटा उत्तर ती पण उत्तर सांगतो. मला मुद्दा काय सांगायचं, पण ती गांधारी होती महाराज. गांधारीनं तिथंच आपल्या पदराचा पदर फाडला आणि डोळ्यावरती पट्टी बांधली. आता पट्टी बांधली तिनं डोळ्यावरती, पण तिच्या डोळ्यामध्ये काय पावर आली ही तिला माहिती होती का? किती व्होल्टेज पॉवर होती ती तिला सुद्धा माहिती नव्हतं. ह्याच्यासाठी वर्म संतांच्या पायाजवळ काय यायचं, कारण देवाला देखील माहिती नाही महाराज. कारण प्रत्येक गोष्टीचं वर्म असतं, कुठल्याही गोष्टीचं वर्म असतं महाराज. वर्म आता माता भगिनीनो, स्वयंपाकाचं वर्म जर चुकलं तर बाबा नवरा शाबासकी देईल का काय देईल तुम्हाला? हा काय देईल? नवऱ्याची जर शाबासकी मिळवावी असं जर वाटत असेल तर वर्म का नाही महाराज. प्रत्येक गोष्टीचं वर्म असतं महाराज. जो अहो आमच्या भीमाचं जेवणातलं सुद्धा वर्म होतो, जेवणातलं. ऐका, ऐकलं असेल तरी सुद्धा परत ऐका. द्वादशीला, प्रत्येक द्वादशीला सोडायला देव काय करायचे, पटदिशी अर्जुनाला बोलवायचे. अर्जुनाला लगेच फोन लावायचा, अर्जुना उद्या द्वादशी. मग अर्जुनाने यायचं 2 घास खायचं. आणि एकादशी दिवशी देव आणि आई, म्हणजे आपली आई बरं का, रुक्मिणी माता गप्पा मारत बसले. आणि लक्षात आलं संध्याकाळचे 8 वाजले, देवा उद्या एकादशी आहे, आपला द्वादशी आहे. हो म्हणले, मी आत्ता फोन लावतो लगेच अर्जुनाला. लगेच देवानं मोबाईल घेतला ना अर्जुनाचा बटन दाबपर्यंत देव आई काय म्हणली, अहो म्हणले सारखंच काय त्या अर्जुनाला गंध लावताय. कधी भीमाला बोलवावं, कधी नकुलाला बोलवावं, कधी धर्मराजाला बोलवावं. देव काय म्हणले, हे बघ सगळ्याला बोलव पण भीमाचा काय नाद करू नको. आता बायका सरळ सांगितलेलं ऐकतात का? खरं सांगा, माझ्या बायकोला सुद्धा मी विचारलं, खरं सांगितलेलं बायको कुठल्याच बाईला पटत नाही. आपल्या आईला पटलं नाही म्हणल्यानंतर आपल्या बायकाला पटल का? आपली आई म्हणजे रुक्मिणी माता महाराज. रुक्मिणी मातेला सुद्धा पटलं नाही. नाही म्हणले देवा मी उद्याच्याला भीमदादालाच बोलवणार. देव पण तसेच होते. देवाने सांगितलं घे गोंधून म्हणले, मी चाललो म्हणले आसवल्याला. आले इकडं आणि देव आईनं लगेच शिपायला चौपदाराला बोलवलं. चौपदाराला म्हणले बघ उद्याच्याला द्वादशी भीमदादाला जाऊन सांग की आईनं जेवायला बोलवलंय. ठीक आहे, गेला भीमदादाकडं. आईनं जेवायला बोलवलंय. भीमाला आनंद झाला. आईच्या हातचं जेवण कुणाला नको वाटते, बरोबर आहे का नाही? कारण बायकोच्या हाताला चव असेल पण प्रेम आईचंच महाराज. मी बायको समोर सांगतोय, प्रेम आईचंच. कारण आता सुद्धा महाराज बरेचसे पदार्थ असे आहेत, खीर करावी आईनं का बायकोनं? आईनं. आईची आठवण कुठं कुठं येते ते सगळ्याला कळते महाराज.
भाग्यवान आहात तुम्ही, ज्याला आईची सेवा करते ते भाग्यवान आहेत. मला मुद्दा काय सांगायचं आहे, प्रेम आईकडं महाराज. म्हणून भीमाला आनंद झाला, उद्या आईच्या हातचं जेवण मिळतंय. म्हणून रात्री जेवला सुद्धा नाही तो. उठला तसा आंघोळ केली, पूजा केली तसा देव. भीमदादा संत आलेत म्हणल्यानंतर पूजन करावं लागतं. पाठ टाकला, घाली संताची पूजा करी करी गावा चंदने, पूजा करी गावा चंदने, पूजा यथा सांग आसनावरती बसवलं, कुंकुम तिलक केला, आरती ओवाळली. आता सुद्धा माझ्या माता भगिनीने महाराज मला इकडे येताना आरती करून पाठवलंय. महाराज त्याच्यात ती ताकद आहे का नाही. मी माझी बॅटरी उतरली होती, पण त्यातली एनर्जी अशी आली की आता कमीत कमी 4 तास तर मी कीर्तन. चला पुढे महाराज, मी काय सांगत होतो. आणि आसनावरती बसवलं देवा, रांगोळी काढली, समय लावली आणि पाठ टाकायला ना. भीमाला सांगितलं, भीमा पोट भरल्याशिवाय उठायचं. हे भीमदादा आहे, काळजीच करू नको. आणि आता भीमानं चालू केला की सपाटा. राम लाभ बरकत. दुपारचं 2 वाजल्या, स्वयंपाक संपला, तयार करून दुसरा केलेला संपला. भीमानं नसतं म्हणायचं आईला उठू का, पण आईला माहिती होतं अर्ध पोटी उठल्यानंतर काय असतं पाप. त्यामुळे भीमा आपल्याकडे काय कमी, लगेच तयार, लगेच. महाराज सामान संपलं, पण ह्या बाबाचं जेवण संपलं. मग हिला ध्यानात यायला लागलं. म्हणत होते बायांना कळतं कधी उशिरा. कधी कळतं कळत नाही असं. कळतं आईला, पण कळलं कधी कळलं. आणि देव कुठे गेलत आसवल्याला. त्यामुळे आता काय करावं, आता तिलाच तोंडबार कसं नसं करून कसं करावं, काय करू कसं करू काय करू. तेवढ्यात नारद मुनी देवाकडनं अशी येत होते. देव आईकडे बघून हसत होतं. कोणाकडे बघून हसतोय तर म्हणले बघ की कोणाकडे बघतोय. म्हणजे नारदानं बघितलं, म्हणलं आईकडे बघून हसतोय, माझ्या आईची फजिती चालू आहे वर दिसते. जा जा म्हणल्या, तुझ्या आईचं कौतुक आहे, जा. पाठवलं नारदाला. नारदाला बघितलं की हिला जीवा जीव आला की महाराज, जीवा जीव आला की. कोणाच्या की आपल्या माहेरचं कोणतरी आले. मला सांगा, माहेरचं कुत्र जरी आलं तरी बायको कशी करते. नारद आलाय, आपला भाऊ आलाय, लेकरू आलंय आपलं, आलं बरोबर महाराज. नारदा बरं झालं तू आलास. हे बघ म्हणले, हे सांगत होते पण मीच नाथ केलाय बघ. योगी बघ म्हणले. भीमा म्हणले सकाळपासून जेवतोय म्हणले, हे बाबाचं जेव. म्हणले असं करा, काय शिल्लक आहे का बघा. नाही म्हणले घासून पुसून वाढलंय भीमा. नारदा घासून पुसून वाढले म्हणले. हुडक, परत सगळ्यात अशी हुडकायला लावल्या. आणि एका डब्यामध्ये एका रव्याचा लाडू सापडला. महाराज खाऊ घालणाऱ्या बाईचा डबा कधीच रिकामा घावत नाही. आमच्या इंदापूरच्या असू द्या, आमच्या वडवणीच्या मावश्या ही खाऊ घालणाऱ्या जाती आहेत महाराज. ह्यांचा डबा कधीच आणि देव पण सत्व परीक्षा घेतो, पण रिकाम्या हातानं नाही. एक रव्याचा लाडू सापडला एका दासीला. पळत पळत आली, आई 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 लाडू. तो लाडू घेतला आईनं आणि नारदाच्या हातावरती ठेवला. ती एकदा नारदाकडे बघायची आणि एकदा लाडूकडे बघायची. आता ह्या लाडून काय होणार, सकाळपासून सपाटा लावलेला गाड्यानं. आणि म्हणजे कुतूहल वाटत होतं त्याला की ही लाडू काय करते. पण आता आडला नारायण
नारदाचं पाय. नारद काय करते त्याच्याकडे लक्ष आईचं. आईनं का नारदानं काय घेतला, तो लाडू घेतला आणि आईच्या हातावरती ठेवला आणि कानात मंत्र दिला, जाई. आईला भीमदादाकडे पाठवलं आणि भीमदादा सपाट चालू होतं, भानावरच नव्हतं. ती भानावर खायला लागलं, भानावर राहत होतं काय. मला सांगा की एक गाडी जर ती भाकरी खात असेल, 60 खंडी हांड कोण खात होतं, दुर्वास ऋषी. आणि हे किती खात होतं, असले दुर्वास ऋषी 50 घालावं लागतील त्या भीमाला. एवढं खात होतं महाराज. आणि त्या ह्याच्याकडं आले, नारदानं सांगितलं, हे बघ म्हणले, जा आई, हा लाडू घे. मंत्र कानात दिला आणि आईला पाठवलं महाराज. आणि आई आली. आई आल्याबरोबर पहिल्यांदा स्पर्श केला भीमाच्या पाठीवर हात फिरवला, भीमा, ए भीमा. आणि आईचा मायेचा स्पर्श टच झाल्याबरोबर भीमदादा भानावर आला. का ग आई? काही नाही रे, मला तुला थोडा जीव घालायचं होतं म्हणून. घाल ना मग. मग तो हातातला लाडू घेतला आणि आईनं भीमदादाच्या तोंडात घातला आणि भीमदादाला नारदानं सांगितलेला मंत्र म्हटला. नारदानं काय मंत्र सांगितला होता? हा घास कुणाचा आहे? कुंती मातेचा. कारण भीमदादानं कितीही जेवण केलं आबा, भीमदादाचं काय वर्म होतं बाळांनो, काय वर्म होतं? जोपर्यंत आईच्या नावाचा घास भीमदादा खात नव्हता तोपर्यंत भीमदादाला येत नव्हतं. वर्म कुणाला माहिती होतं? म्हणजे संताला का देवाला? संताला. म्हणून 108 वर्ष झालं अजून आपल्यावरती कृपा का केली नाही देवानं? हे वर्म कुणाला माहितीये? हे वर्म कुणाला माहितीये? तर या ज्ञानोबारायना. म्हणून सेवा का करायची, कीर्तन का करायचा, सप्ताह का करायचा, वर्गणी का द्यायची, अन्नदान का करायचं, कीर्तनाला का जायचं? कारण या बापाला प्राप्त करून घ्यायचं वर्म माझ्या दादांच्या जवळ आहे, या चरणाजवळ देवाला प्राप्त करून घ्यायचं वर्म. तसं त्या डोळे झाकले होते. मी कुठून फुटलो होतो? हे वर्म सांगायला कुठून फुटलो होतो? डोळ्याची पट्टी वर्म म्हणजे देवप्राप्तीचं वर्म आहे. तसं त्या डोळ्या ह्याचं पण वर्म तिला माहिती होतं का? माहिती नव्हतं. माहिती होतं फक्त धर्मराजांनाच. म्हणून भीमाला आपलं दुर्योधनाला सांगितलं, भीमा, आपला दुर्योधना, तू आईकडे जा. तुझी आई महान पतिव्रत आहे, महान पतिव्रत आहे. तू काय कर, फक्त तुझ्या आईकडे जायचं आणि आईकडे जाऊन तुझ्या आईच्या डोळ्यावरची पट्टी काढायला लावायची आणि तुला नकशिकांत निहाळलं की तू वज्रदेही होशील. आणि एक सांगतो म्हणजे अजून तुला, जाताना नागडा जा, अंगावरती एकही कपडा घेऊन जाऊ नको. बघा बरं का किती फोड करून सांगितलंय. याला काय म्हणायचं? संत. महाराजांनी देवावरती का विश्वास ठेवला नाही, संतांवरतीच का ठेवला, ह्याच्यासाठी हे सांगतोय काका. मला मुद्दा काय सांगायचा ऐका. महाराज देवावरती का ठेवला नाही? महाराज माझ्या धर्मराजाने 2 मिनिटात सांगितलं, हे बघ देवा, आईकडे जाताना तू नागवा जा, राजेशाहीच्या थाटात जाशील, काम होणार नाही तुझं. तू विवस्त्र होऊन जा. ठीक आहे, निघाला. पण आता दिवसा जाता येत होतं का? नव्हतं जाता येत. म्हणून सगळे आसवले सगळं गाव झोपू दिलं आणि आसवले गाव झोपल्यानंतर, सगळं राज्य झोपल्यानंतर हळूच उठला आणि लपत 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 कुठं निघाला? आता सगळं जग झोपलं होतं आबा, पण एक बाबा, आणि तो जर झोपला असता तर आपल्या गावात टाळ वाजला असता का? वाजला असता का काका? या वयात अजून टाळ घेऊन उभे आहेत महाराज. माझा उभा विषय एकीकडे आहे आणि बाबांचा परमार्थ एकीकडे आहे. मला मुद्दा काय सांगायचा आहे, टाळ वाजतोय कशासाठी महाराज? विश्वास फार महत्वाचा आहे महाराज. मला सांगायचं काय आहे या ठिकाणी, विश्वास असल्यामुळं त्या देवानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि शेवटच्या चौकातच गाठला. आणि हे लपत लपत कावरा बावरा, कारण माणूसला आता लाज किती केलं तरी लाज आहे का नाही प्रत्येकाला. मग कावरा बावरा व्हायला लागला. कावरा बावरा होत होत असा लपत लपत चालला होता आणि देवानं तिकडनं हाक मारले, जे हरी दुर्योधना. आता काय छाती काढून जे हरी घालले या मिठी मारेल काय? नाही महाराज, खाली मान घालून उभा राहिला. मग तर देवानं जास्तच खिजवलं. अरे लाज वाटते का?
नागवा फिरतोय. अरे तू नागवा झाला म्हणजे प्रजाला नागवा केलास. यथा राजा तुला लाज वाटत नाही. देवा मी आईकडे चाललोय. अरे आईकडे जाताना तू दूध पितो पोरग नाहीस बाळा. तुझे 4 पोरं खेळायला गेलेत. तुझं वय काय आहे आता. नागवा जायचं वय काय होतं तुझं. म्हणजे काय करू म्हणले अरे बाकीचं राहू दे पण लज्जा रक्षणाची जागा तर झाक. म्हणले माझ्याकडे लंगोट सुद्धा नाही. म्हणजे बघ तू माझ्या पिशवीत एखादी बघ मिळाली तर. आता मला सांगा ह्यानं माप घेऊन लंगोट शिवल्या. जगाचा टेलर महाराज हा. त्यानं झाडाचा पाला काढला, लंगोट तयार केली, कंबरेला बांधली. जा कुठल्या आईकड जायचंय त्याचं काम संपलं. गेला पुढं. आबा कोरोना कुणामुळे आला. आपल्यामुळं आला का देवामुळं आला. हा आपल्यामुळं आला महाराज. आपली वृत्ती एवढी खाली नीच वृत्तीला गेलोय महाराज आपण. आपल्या स्वार्थासाठी आपण कुणाचा दिवा विजवायला लागलो हे सुद्धा ह्या जातीला कळ नाही. आई बापाला सुद्धा फसवणाऱ्या जाती आता सध्या आहेत. आई बापाला मी उदाहरण देईल तुम्हाला पाहिजे असेल तर उदाहरण देऊन पण सांगतो पण मला तिकडे जायचंच नाही. आई बापाला सुद्धा फसवणाऱ्या जाती आहेत महाराज. कसं आईला फसवलंय बघा. गेला दुर्योधन आईकडं आणि करुणेनं हाक मारले ए भाई. आई म्हटल्या बरोबर पाजळली. काय रे बाळा काय पाहिजे तुला. काय नाही ग मला वचन पाहिजे. अरे वचन काय मागतो. जीव देतो की. मला जीव न काय. ह्याला माहित होतं ह्या जातीला जीव देईल पण डोळे उघडणार हे कुणाला माहिती होतं आबा. म्हणून ह्यानं आधी वचनात गुतवली. वचन दे मी जे मागेल ते देणार आहे म्हणून दिलं वचन. आणि मग म्हटलं आई डोळ्यावरची पट्टी काढून मला बघ. अरे बाळा तुझे वडील हे जग बघू शकत नाही रे. मला अधिकार नाही. तू माझा जीव माग मी द्यायला तयार आहे. पण नाही आई तू आधी वचन दिलेस. मग वचनासाठी पुत्र प्रेमासाठी डोळ्यावरची पट्टी काढली. नकशिकांत निहाळलं आणि आशीर्वाद दिला. तू वज्रदेही होशील पण झाकलेली जागा सोडून. झाकलेली जागा सोडून. दुर्योधनाचा घात कुठं झाला सगळं माहिती आहे तुम्हाला. मी ते सांगायचं नाही मला. जीभ येणं अमर व्हायला चाललं होतं. माझा प्रश्न कुठे आहे. देवावरती का म्हटलं नाही संतांवरती का म्हटलं याच्यासाठी मी सांगतोय. मीच मला करमणूक म्हणून मी या गोष्टी सांगायला लागलेलं नाही. मी त्या जातीचा पण नाही. मी जाणार पण नाही त्या मार्गाला. मला जेवढं तुम्हाला सांगता येईल जेवढंच वेळ असेल तेवढंच तुम्हाला मी सांगेल. पण जे माझ्या आईबापाने माझ्यावरती जे संस्कार केले माझ्या ज्ञानोबाराने तुकोबाराने जो मला मार्ग दाखवला त्याच मार्गाने मी जाणार. माझं पटण्यासाठी तुम्हाला हसण्यासाठी तुम्हाला गोड वाटण्यासाठी मी आई माझी ना बाप माझा या जातीला मी जाणार नाही. तुकोबारांच्या ज्ञानोबारांच्या प्रमाणाशिवाय प्रमाण बोलणार. महाराजी जागा कशाची आहे. गाणी म्हणायची हा कविता म्हणायची. अरे तुम्हाला अनेक व्यासपीठ आहेत ना. नुसतं आईचं आणि बापाचं गाणी गाऊन लोकाला नुसतं डोळ्यातनं पाणी काढणाऱ्या तुम्ही करायला लागलोय काय आपण. मला मुद्दा हा सांगायचा आहे महाराज. तुकोबरा या ठिकाणी सांगतायत महाराज. तुकाराम महाराज म्हणतात महाराज जी बेन अमर व्हायला निघालं होतं त्याला खोडा कोणी घातला. आणि जी बेन पहिल्यांदा धर्मराजाकडे गेलं. किती वेळाने उत्तर दिलं. बरं चुकीचं दिलं का बरोबर दिलं. बरं अयोग्य दिलं का योग्य दिलं. धर्म दिलं का अधर्म सांगितला. जीव गेला तरी 72 पण अधर्मना स्वीकारला का. चुकीचा मार्ग सांगितला का. आता त्याला अमर करणं म्हणजे स्वतःला मरण पत्करलं. स्वतःला मरण पत्करलं. पण दुर्योधनाला सांगताना मार्ग आणि जीभ येणं अमर व्हायला चाललं होतं त्याला खोडा कोणी घातला. मग तुकाराम महाराज इथं प्रमाण काय सांगतात. का 108 वर्ष झालं का संतांचा सोहळा हा. का माझ्या देवाचा सोहळा करत नाही आम्ही. का माझ्या ज्ञानोबारांचा सोहळा करताय. माझ्या तुकोबारांची बीज का साजरी करतोय महाराज. याला कारण आहे. कारण जीव गेला तरी कारण ह्या संतांचा अवतारच कुणासाठी आहे. अवतार तो
या ठिकाणी सांगतात देवाची पायी का म्हटलं नाही. तुकोबराने माहिती होतं हा फक्त भक्तांचं कल्याण करणार आहे. ह्याच्या दारात दुसरा गेला तर ती मापच लावते लगेच महाराज. जसा सोनार घेताना सगळ्याचं सोनं लगेच घेतो का, मग ती काय लावतो, कस लावतो, कस. तसा देव कस लावल्याशिवाय भक्ताला उतरूच देत नाही महाराज. तसं ज्ञानोबर आहे माझ्या तुकोबरायचं नाही महाराज तसं. म्हणून महाराजांनी या ठिकाणी सांगितलं देवाची पायी नाही म्हटलं तर संताची आहे. चला पुढं दुसरा मुद्दा. तुकाराम महाराजांचा विश्वास आपल्या आईवडिलावरती नव्हता का, होता. तर मग माईबापाची पायी म्हणायला पाहिजे होतं. मग का म्हटलं नाही मायबापाची पायी. बरं चला दुसरा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. आपल्याला बाप किती सांगितले तो, आपल्याला बाप किती आहेत हिंदू धर्मात. 1 2 3 4 किती माहिती आहे का नाहीत. ऐका आपल्याला बाप 5 आहेत. मोजा. जन्म देणारा, ज्ञान देणारा, अन्न देणारा, भयातून रक्षण करणारा, उपनयन संस्कार करणारा. मग 5 बाप आणि आई 1 कशी असेल. मोजा. मला तसलं जास्त कळत नाही आपल्याला. उगा मोगमय आपल्याकडे माल सगळा, पण खरा सांगणार, खोटा नाही सांगणार. 5 माता आहेत. राजपत्नी, राजाची बायको, आपली आई. गुरुपत्नी आई. भातृपत्नी, भावाची बायको सुद्धा आई आहे बरं का. हे मानलं पाहिजे. आमच्याकडनं अनादर घडतोय कारण कोणी काय वर्ण सती सावित्री, पण भावाची बायको सुद्धा आई आहे. हा हे शास्त्र सांगतंय. म्हणून बदल केलाय सगळा आम्ही. हळूहळू चुकाय, शेवटी मी पण माणूस आहे. राजपत्नी, गुरुपत्नी, भातृपत्नी किती झाल्या, 3 झाल्या. पत्नी माता, पत्नी माता म्हणजे सासू सुद्धा आपली आई लागते. आणि सोमाता म्हणजे आपल्याला जन्म देणारे किती झाल्या. राज 5 बाप आणि 5 माता. तुकाराम महाराजांना माहिती होती का नाही. तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी उपमा देताना कोणाला दिली हो, तुम्ही संत माय संत माय बाप कृपावंत. कारण काय हे आईबाप महाराज, आईबाप आपले जन्म देणारे आईबाप सुद्धा एवढे उपकार करणार नाहीत. एवढे उपकार या ज्ञानोबरायांचे. आज आम्हाला तुकाराम महाराजाचे बीज कोणामुळे साजरे करतो. अहो ह्यानी जर हा उत्सव चालूच केला नसता तर आम्हाला बी तुकाराम महाराज कळले आणि तुकाराम महाराज जर आमच्या जीवनात वजा झाले आपलं जीवन बरोबर आहे का. म्हणून तो खूप बरं या ठिकाणी सांगतायत बाबा संताची पायी
हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या पायावरती का विश्वास ठेवला, देवावरती का ठेवला नाही, आईबापावरती का ठेवला नाही? चला पुढं. तुकाराम महाराजाचा विश्वास गुरुवरती नव्हता का? आता गुरु कुणाला म्हणायचं? ज्याची स्वतःचीच भ्रांत निघाली नाही त्याला गुरु म्हणायचं का हो? परवा एक मी शाळेत होतो, चौथीला खोडकर होतो. चौथीचा विषय होता आणि मराठीचा विषय होता दिदी. त्या मराठीच्या विषयामध्ये व्यासपीठ नावाचा शब्द आला आणि तो व्यासपीठ शब्द मला खटकला म्हणून मी गुरुजीला विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय? आता गुरुजीलाच माहीत नव्हतं व्यासपीठ कशाला म्हणतो. मग आता गुरुजीला वाटलं बाबा ह्यानं तर पोरानं तर विचारलं, मग ह्याला सांगा ह्याला काय कळतंय. मग त्यानं मला सांगितलं, बघ म्हणले विठोबा, आपल्याकडे जसं गव्हाचं पीठ आहे, बाजरीचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, तसं अमेरिकेत ज्याची स्वतःची भ्रांत निघाली नाही अशा गुरुवरती विश्वास नाही. म्हणून आपल्या आजरेकर फडावरती ग्रंथ हेच गुरु म्हटलंय. म्हणून आपण मूर्तीसमोर सुद्धा कीर्तन करत नाही. एक पुढं गाथा आणि ज्ञानेश्वरी ठेवली जाते. तिथं भागवत आहे. बरोबर आहे का? त्याला कारण आहे का आबा? कारण ग्रंथ हेच गुरु, ग्रंथ जे सांगितलंय. म्हणजे मला मुद्दा सांगायचा आहे महाराज. म्हणून संताची पायी. आता पहिल्याच चरणावरती तोपर्यंत घड्याळाचं काम केलंय. बरोबर आहे का नाही? अजून पुढे गेलेलो नाही. जायचंय का? घड्याळाचं मला सांगा, प्रवचन थोडं चांगलं असतं किती वेळ असतं? कीर्तन दुप्पट चांगलं किती वेळ असतं? सिनेमा तिप्पट चांगला किती वेळ असतो? नाटक चौपट चांगलं किती वेळ असतं? आणि नाही मी कुठंच काडी लावली नाही, मी कुठंच विषय मांडला नाही, कुठं सुद्धा रस्ता दाखवला नाही. बरोबर आहे की नाही? रस्ता दाखवला का? विषय मांडला का? आवाज आला का? मी गपच बसलोय तरी सगळ्याची मनं कुठे गेली? आणि कसं देव कल्याण. आता काय करता? जाऊ द्या. प्रपंचात काय कमी ताप आहे का? मला ही इथला ताप घ्यायचा काय प्रपंचात कमी ताप ना? मला मुद्दा सांगायचा आहे बाबा म्हणून तो कोब्बरा या ठिकाणी सांगताय. संतांच्या वरतीच काय विश्वास ठेवायचा हे बघितलं. आता कसा ठेवायचा, ठेवल्यानंतर काय होतं हे नंतर बघूया. एकदा भजन करूया, राहिलेलं नंतर बघूया. विठोबा पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. महाराजांनी या ठिकाणी सांगितलं संतांवरती विश्वास. आता संतांवरती विश्वास का ठेवायचा बघितलं. चला पुढं. महाराजांनी संतांवरती हा माझा विश्वास. आता पुढं महाराजांनी एक सांगितलं, नुसतंच विश्वास ठेवला का दास्यत्व पण स्वीकारलं? मग आता जीवानं जीवाला शरण जावं का जीवानं देवाला शरण जावं? जीवन देवाला का जीवानं देवाला? होय, जीवानं जीवाला शरण जावं का जीवानं देवाला शरण जावं? जीवानं देवाला शरण जावं. बरोबर आहे का नाही? कारण का जीवानं जीवाला शरण जावं ते आपण काय म्हणतो एकादशीच्या घरी शिवरात्री. बरोबर आहे का नाही? शिवरात्रीला भूक लागली, 12 वाजले होते आणि तिला वाटलं काय बी करू दे आता, काय का करे ना. मग तिला इकडं तिकडं कोणी दिसलं, म्हणजे चला पाहुण्याकडं गेली एकादशीच्या घरी आणि लागली बोंब मारायला. एकादशी, एकादशीच्या घरी शिवरात्र. बरोबर आहे का नाही? तसं मला सांगा, तुकाराम महाराजांनी या ठिकाणी विश्वास ठेवला. विश्वास ठेवला पण त्याच्याबरोबर पुढचंही सांगितलं, मला दास्यत्व स्वीकारायला सांगितलं. आता नुसता विश्वास ठेवणं म्हणजे आपण सुद्धा महाराज समोर महाराज दिसला की काय करतो? जय हरी महाराज, जय हरी, जय हरी, जय हरी. गाडी असलं तर गाडी थांबवतो, पाया पडतो का नाही? आपण पण देखल्या देवादंड घालतो का नाही? मग ह्याला ना आपण विनम्रता म्हणायचं का मग आपली त्याला? महाराज ती सेवा होऊ शकत नाही. पाया पडणं म्हणजे हे एक प्रकारचा बरोबर आहे का नाही? संतांची सेवा करणं वेगळं. बरोबर आहे का नाही?
आणि ती कशी केली पाहिजे? आवडीने केली पाहिजे का सवडीने केली पाहिजे? बरोबर आहे. नवऱ्याची सेवा कशी असावी? आवडीने का सवडीनं? बघा पुरी सुद्धा सांगते, पण ह्यांच्या आयांना कळना. बरोबर आहे का नाही? हा. नवऱ्याची सेवा आवडीनं का सवडीनं? हा, आवडीनं. बरोबर आहे का नाही? हा. देवाची सेवा हा. मग आता आपण कीर्तनाला आवडीनं आलो का सवडीनं आलो? घरचं कामधंदा संपून सवडीनं आलो का आवडीनं आलो? नक्की का? 9 ते 11 का कीर्तन ठेवलं तुम्ही? नाही बोला घ्या, बोला. हा बोला बोला. हा बोला बोला. महाराजाला वेळ नव्हते काय? ए बोला ना. 24 तास तुमच्या समोर आहे. हा चला. तुम्ही तुमच्या सवडीनं 9 ते 11 म्हणला का मी सांगितलं तुम्हाला? मग तुमचं कीर्तन सवडीचं झालं का आवडीचं झालं? तुम्हाला प्रसाद द्यावा ना आवडीनं द्यावा का सवडीनं द्यावा? ए लाडक्या बहिणीनो सांगा, आवडीनं द्यावा का सवडीनं द्यावा? तुम्ही सवडीनं आल्या मग देव पण तुम्हाला सवडीनं चेकवर सही करणार. तुम्हाला वाटतं 1 तारखेलाच करावी. अहो 1 तारखेला बाया एकामेकीला फोन करतो, होय का? तुला जमा झाला का काही? आता मला सांगा. मला मुद्दा सांगायचा आहे बाबांनो, परमार्थ आवडीचा का सवडीचा? परमार्थ आवडीचा आहे, विषय आवडीचा आहे. परमार्थ आवडीचा आहे. म्हणून सेवा करताना दास्यत्व ही भक्ती फार कठीण आहे महाराज. दुसऱ्याला माल सेवा आवडीची करते. बरोबर आहे. आपली बायको कशी करते सेवा? आवडीने करते का सवडीने करते? ज्याचा त्याचा विषय महाराज. मला मुद्दा काय सांगायचा आहे, पण आपण परमार्थ करत असताना आवडीचा परमार्थ असणं फार महत्वाचं आहे महाराज. भक्ती करत असताना आपल्या भक्तीचं वेड देवाला लागावं का देवाचं वेड आपल्याला लागावं? आपल्या भक्तीचं वेड देवाला लागावं का देवाचं वेड आपल्याला लागावं? हे ज्याला कळल तो त्याला कीर्तन कळलं. कुणाचं वेड कुणाला लागावं? देवाचं वेड लागावं. मग आता आपल्या सगळ्याला कोणाचं वेड लागले? देवाचंच वेड लागले का नाही? महत्व कोणा? मला सांगा, मोदीनं आपल्याला ओळखावं का आपण मोदीला ओळखावं? हा आपण मोदीला. फरक काय? जग मोदीला ओळखते. 1 मिनिट थांबा. हा दोघंही थांबा. माझं चालू आहे कीर्तन. मला मुद्दा काय सांगायचा आहे, जग मोदीला ओळखते. बरोबर. किंमत कोणाला आहे? जग मोदीला ओळखते म्हणून मोदीला किंमत आहे. मोदी ज्याला ओळखतोय त्याला किंमत आहे. जग मोदीला ओळखतंय ह्याला किंमत नाही. मोदी ज्याला ओळखतोय ह्याला किंमत आहे. ऐका, परवा 2 लाख लोक बैठक झाली. 2 लाख लोकांची सभा होती आणि माझा मित्र गेला. ए भैया माझ्याकडे लक्ष दे, तू वाजवूच नको. मी माझ्या तालात बरोबर चाललोय. मी कुठे बेसूर आहे का? तुम्ही काय केलं की माझ्या ह्याच्यावर परिणाम होते. मग इकडे आपल्याला गाठायचंय का नाही? आपल्याला बाकीचं तिकडे काय येरा मानविधी पाळणा देवाची जी भूते. बरोबर आहे का नाही? आपली बायको कुणाकडे बघून सेवा करते? सासऱ्याकडे बघून, सासूकडे बघून, दिराकडे बघून.
ती सगळ्याला मानते का नाही? सासूला मान देते, सासऱ्याला मान देते, पण प्रमाण कोणाला ठेवते? बरोबर आहे का नाही? तसं तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरती सत्ता. आपण बी लक्ष कोणाकडे ठेवायचं बाकीचं वर? मला काय सांगत होतो, जगानं आपल्याला ओळखण्यात किंमत नाही. जग आपलं हा चला पुढं. मोदीनं आपल्याला ओळखण्यात किंमत नाही. आपलं आपण मोदीला ओळखण्यात किंमत नाही, पण मोदीनं आपल्याला ओळखल्यावर किंमत आहे. तसं देवानं, आता आपण सगळे देवाकडे जाणारेच माणसं आहेत की, बरोबर का नाही? आपल्याला देवाचं वेळ लागले का नाही? वेळ लागलं म्हणून तुम्ही चौकदार झालाय, मी या गाडीवर आलोय, बिगर येण्याचा आलोय का? वेळ लागलंय म्हणून आलोय का नाही? सगळ्याला वेळ लागले का नाही? मग किंमत सगळ्याला यायला पाहिजे का नाही आली? हा, किंमत कुणाला आहे मग? देवाला ज्याचं वेळ लागलंय, देवाला ज्यांचं वेळ लागलंय, ऐका आता. देवाला कुणाकुणाचं वेळ लागलं? एक साधा उदाहरण देतो आता तुम्हाला. माता भगिनींना भरपूर आहे, तिथं संख्या जास्त आहे. तुमच्यात एक भक्त होऊन गेली बघा, काय नाव तिचं? जनाबाई. जनाबाईचं वेळ देवाला होतं का देवाचं वेळ जनाबाईला होतं? जनाबाईचं वेळ देवाला होतं. आणि ते इतकं वेळ लागलं देवाला. देव झोपेतनं उठलं की तिकडं जायचं. आणि एक दिवशी आई उठली की लवकर, आईनं उठली आणि शेजघरात गेले. आणि शेजघरात घेतलं तर देवच दिसला नाही. ती म्हणली मला तर सांगितलं नाही, पण मोबाईल मेसेज काय टाकला नाही. आणि हे गेलं कुठं? मग तिनं संशय घेतला कोणावर? देवावर संशय घेतला की सकाळ सकाळ गेलं कुठं. आता देवाचं ओळखायला खुणा सोपे आहेत. देवानं पदमंडळ आहेत पायात, दगडात जरी पाय टाकला तर खाली खाली काय उमटते? तुम्हाला बघायचे आहेत का पदमंडळ? चला माझ्याबरोबर पंढरपूरला गेल्यानंतर देवाचं दर्शन नाही झालं तर काळजी करू नका. आबा, देवाचं दर्शन झालं नाही ना, काळजी करू नका. तुम्हाला त्या पदस्पर्शाचं दर्शन घडवतो. 4 किलोमीटरवर गोपाळपूर आहे, आणि गोपाळपूरच्या खालच्या बाजूला चंद्रभागेच्या पायथ्याला विष्णुपद आहे. तिथं दगडामध्ये देवाचे पावलं, कुणाची पावलं आहेत? देवाची पावलं आहेत. तुम्हाला बघायचे असेल तर दोन्ही पावलं आहेत. गयेला एकच पावलं आहे, माझ्या विष्णुपदावरती दोन्ही पावलं आहेत. लोक तिकडं जातात पण इकडं माहीतच नाही काय काय लोकाला. तुम्ही गेला पण आमच्यासारख्याला अजून कळलंच नाही की कुठं जायचं, कहा काय तो का नाही, त्याला येतो कुठबी. त्या आकाबाईन भूत आला महाराज त्या पंढरपूरला, ते अर्ध तिकीट आणि फुल तिकीट, ते हाफ मॅड आणि आपण फुल मॅड. लक्षात आलं का नाही? सगळा बाजार कुठे? पोरग म्हणते बाबा तुम्ही जावा, तू मर की. आबा म्हणजे आबा येत आणि असली भरती सगळी पंढरपूरला. गंगूबाई कुठं? ठकूबाई जाईल तिकडं. आता तुझ्या लाव काढी पार मारता या असला पार मारता असतो का? कहा काय येतो, कहा नाही, क्याला येतो, कुछ भी नहीं. विठ्ठल. पावलं उमटलेली बघितले, आणि ती कुठं आली होती? जनाबाईच्या झोपडीजवळ. आणि झोपडीला पुढं केलेला दरवाजा पुढं केलेला होता. आणि सांदीतून बघितलं तर देव दिसला, पण हिच्या पोटात गोळा उठला. अशोक आपला नवरा दुसऱ्याच्या शेतात कामाला गेलेला आवडतो का बायकोला? दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हिंग केलेला आवडतो का? आपल्या नवऱ्याचा कमीपणा आपल्या कोणीही असू द्या बायको, आपल्या नवऱ्याचा कमीपणा वाटणार नाही. वाटला की तिच्या पोटात गोळा उठला, जणे ब्रह्मांडाचा बाप आहे ग हा. आणि तू काय करायला लावले काम? काय काम करत होता होती? मला सांगा, गड्याचं काम आहे का बायाचं काम आहे? दळायला लागायचं. आणि बघा की कसा करतोय तिथं, दळायला लागलो आणि दळू लागत होता देव. आणि दळत असताना जनाबाई मुकाट्यानं दळत नव्हती. मग दळत असताना त्या जनाबाईनं ओव्या म्हणायचे, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओला गाव कौतुके तुझे बारिक. ओला गाव कौतुके तुझे जनाबाईची पाळी संपली.
सुंदर माझे जाते ग फिरते बहुत सुंदर माझे जाते ग फिरते बहुत बोला बा आता बघिनीनो सुंदर माझे जाते हिरो सुंदर माझे जाते ग ओ या गाव कौतुके तू ए ओ या गाव कौतुके तू ये रे बा ये रे बा विठ्ठला अरे ये रे बा विठ्ठला अरे वो या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला जनाबाईची पाळी संपली माग कोणी बोलायचं देवानं बोलायचं देवानं माग चालू केलं सुंदर माझे जाते ग फिरते बहुत महाराज ज्या आईनं डोळा लावला होता काय त्या आईच्या कानावरती हे शब्द गेले बरोबर तिला वेड लागलं आणि तिने डोळा काढला आणि कान लावला जनाबाईनं दुसरी ओवी म्हणली विठ्ठल माझा पिता ग रुखमाई माझी माता विठ्ठल माझा पिता ग रुखमाई माझी जनाबाईची पाळी संपली ही बोळ चालू केलं लागले की माग बोलायला आता ही बोळ भानावर होतं का पण कान लावणारी भानावर होती कान लावणारी भानावर होती तिच्या लक्षात आलं ही बोळ काय बोलणार आहे देवानं बोललं एवढीच अर्धी जोई म्हणली विठ्ठल माझा पटदिशी दरवाजा उघडला आणि देवाच्या तोंडावर हात म्हणून ठेवला देवा ही बाई काय भक्तीचं वेड लागावं महाराज भक्ती झोकून देऊन केली पाहिजे आपण भक्ती कशी करतोय तुम्हाला सांगतो ज्ञानोबांची एक ओवी आहे त्याची भक्ती कैशी पर्जन्याची सृष्टी का जैसी धारा वाचून येणार अशी आभाळातून निघालेली पावसाची धार कुठे येऊन थांबते तशी आपल्या अंतःकरणातून निघालेली हा कुठं जाऊन थांबली पाहिजे हे कधी कळतं माणसाला ज्यावेळेस आपण अशा संतांचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये साध्य होतात या बाबांची सेवा का करायची वैकुंठवासी ज्ञानोबराय बरोबर आहे ना ज्ञानोबरायांची सेवा का करायची हो 108 वर्षापासून आपण सेवा करत आलेलो आहोत कारण काय खावं या जातीला कोण कळतंय कुणामुळं कळतंय काय प्यावं कुणामुळं कळतंय आता मला सांगा कालचा दिवस का परवा दिवशी धुलवड कधी होती काल परवा दिवशी किती नाही तुमच्या चरणावरती नतमस्तक आहे मी बर ते दुकान परवा दिवशी किती वाजता उघडलं असेल अशोक नाही मला माहिती आहे मी अभ्यास केला की त्याचा काय देवा 5 वाजता दुकान उघडली होती आणि देवाला बारी कमी तिथं भारी हे कशाचा परिणाम आहे सांगा ना प्रत्येकाला वाटतंय जग सुधारावं अरे तू सुधारल्याशिवाय जग सुधरेल का आपण काय करायला लागलो माहितीये का आपण प्रत्येक जण बोट दाखवतोय कुणाकडे मला वाटते बायको चुकते बायकोला वाटते मी चुकतो आम्हाला दोघाला वाटते पोरग चुकतो पोराला वाटतंय बाप चुकतोय प्रत्येकानं आपापला धर्म सोडलाय आपला प्रत्येकाचा धर्म आहे काका बायकोचा धर्म वेगळा आहे बहिणीचा धर्म वेगळा आहे बापाचा धर्म वेगळा आहे ही मृदंग आहे का ह्यांचा धर्म वेगळा आहे हे चोपदार आहेत का या चोपदाराचा धर्म वेगळा आहे हे टाळकरी आहेत का ह्या टाळकरीचा धर्म वेगळा आहे कीर्तनकार आहे का याचा पण धर्म आता आपलं गोटं कुठं खात जाऊ मला सांगा पहिल्यांदा तुमच्या घरामध्ये स्वयंपाकासाठी काय होतो चूल होती आता काय आलं माता भगिनीनं म्हणजे प्रगती आली प्रगती झाली बरोबर चला पुढं ही प्रकाशासाठी पहिलं घरात काय वापरत होते चिमणी आता चिमणी गेली काय आलं म्हणजे प्रगती बरोबर आहे पहिलं एकत्रित कुटुंब होतं का 2x2 बरोबर आहे म्हणजे आता 2x2 बरोबर आहे मग प्रगती झाली का अधोगती झाली
ही काय अजून नवीन काढलं. प्रगती आहे, बरोबर आहे का नाही. पहिल्या बायका झंपर कुठपर्यंत घालत होत्या, बरोबर आहे. आता कुठं आलं, प्रगती झाली का आबा हे अधोगती. हे आता मागे नाही सरायचं. प्रगती हा. चला पुढं. माता भगिनीनो, आपले म्हणजे सुखाची साधनं. पहिलं तुम्ही दळण कशावर करत होता, जात्यावर. आता काय आलं, म्हणजे प्रगती झाली का अधोगती झाली, बरोबर आहे. दिव्यामध्ये प्रगती, गॅसमध्ये प्रगती, आता तुम्ही शाळेला कसं जाताय, सायकल, एसटी. पहिला काळ कसा होता, बरोबर आहे. म्हणजे प्रगती. मग मला सांगा, मग सुख वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे माता भगिनीनो, हा वाढायला पाहिजे. सुख वाढलं का कमी झालं, पुन्हा महाराजामुळे का, बोला की, बोला की कोण आहे ह्याला दोषी, कोण आहे, तुकाराम महाराज सांगा ना, कोण आहे दोष, कुणाचा दोष आहे, बोट कुणाकडे दाखवायचं, याद राखा, दुसऱ्याकडे बोट दाखवू नका. याला प्रत्येक जण प्रत्येक जबाबदार आहे महाराज. प्रत्येकाचा धर्म आहे. इंचू आहे ना, इंचाचा सुद्धा धर्म आहे. सांगू का 2 मिनिटात, आता वेळ होऊ द्या, काय व्हायचंय ते तुटो, हे शरीर फुटो, हे मस्तक. सध्या आमचा सीझन चालू आहे, त्यामुळे मी जास्त चालवत नाही, पण आता तुमच्यासाठी काय पण. विवेकानंद माहिती आहे तुम्हाला बाळांनो, बरोबर. त्यांच्या गुरूंचं नाव रामकृष्ण परमहंस. अरे वा, हुशार आहेत. मानलं माझ्या बहिणीला. मला मुद्दा काय सांगायचंय, महाराज ही गोष्ट पोरांना आता कळली पाहिजे हो. विवेकानंद जग सुद्धा झुकतंय त्यांच्या समोर. का, ते श्रेष्ठ कशामुळे झाले, ते श्रेष्ठ का त्यांचा विचार श्रेष्ठ, विचार श्रेष्ठ होता महाराज. स्वामी विवेकानंदाचं वय होतं ह्या मुलीपेक्षा लहान, 5-6 वर्षाचे. आणि रामकृष्ण परमहंसाचं वय होतं, गुरु होते. आणि दोघं नदीच्या किनाऱ्यावरती फिरत होते. नदीच्या किनाऱ्यावरती फिरत असताना संध्याकाळची 5-6 वाजता वाजले असतील, आणि फिरत होते दोघं जण. फिरत असताना गुरूंच्या लक्षात आलं, एक इंचू पाण्यात पडला. आता गुरूंच्या लक्षात आलं, इंचू पाण्यात पडणं म्हणजे त्याच्या दृष्टीनं जीव जाणे, बरोबर आहे का नाही. कारण पाण्यामध्ये राहू शकतो का, हा बेडूक राहू शकतो, मासा राहू शकतो, माणूस राहू शकतो, पण इंचू. मग स्वामींनी काय केलं, परमहंसांनी एक काडी घेतली आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण ती काडी तुटली. पण स्वामीजी मागे सरले नाहीत. त्याने आपल्या बोटाने काय केलं, बाहेर काढायला लागले. आता बोटाचा स्पर्श झाल्याबरोबर इंचानं काय केलं, नांगी मारली. बरोबर. मग ते एकदा झालं, 2दा झालं, 9 वेळा डंक मारला. तुम्हाला कधी इचू चावलाय का, म्हणजे आग काय असते ती तुम्हाला अनुभव, बरोबर नाही. आता इच्छाची जातच कमी झाली हो, ती कमी झाली म्हणून आपल्यातली इच्छे एवढं काय वाईट नाही. मी काय बोलतोय ते नीट ऐका. ते इचू कमी झाले हो, पण घरातले इचू. चला पुढे महाराज. डंक मारणारे भरपूर आहेत. त्यांनी महाराज 9व्या प्रयत्नामध्ये आबा त्या इच्याला बाहेर काढलं. इचूच्या वाटेनं निघून गेला, स्वामीच्या वाटेनं. पण पाठीमागं कोण होतं, विवेकानंद होते. विवेकानंदाने गुरूंचा हात धरला. काका, ह्या लहान मुलांची फार गरज आहे आता समाजाला, देशाला. ही जर पिढी बिघडली तर एक पिढी बर्बाद होईल. म्हणून ह्यांच्यासाठी सांगतोय मी. विषयांतर करत नाही, मी माझ्या मुद्द्यावर आहे. संतांचं दास्यत्व स्वीकारताना कशासाठी स्वीकारायचं, 108 वर्षापासून त्यांचं का सेवा करायची, काय खावं, काय बोलावं, हे सगळं कळतं. बैसता संतांचे संगती कळू आली कमळापती, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. स्वामीजींना 9 वेळा दंश केला होता परमहंसांना. म्हणून आमच्या विवेकानंदाने बोट धरलं गुरूंचं आणि गुरूंना विचारलं, गुरुजी मला एक शंका याच्यावरती, विचार बाळा. मग गुरूंना विचारलं, गुरुजी तो तुम्हाला मारत होता आणि तुम्ही त्याला वाचवत होता. स्वामींचं लक्षात घ्या बाळांनो. स्वामींनी परमहंसाने उत्तर दिलं, तो कोण आहे, इंचू. मी कोण आहे, माणूस आहे. म्हणजे तो प्राणी आणि मी श्रेष्ठ कोण आहे, माणूस आहे, बरोबर. तो इंचू आहे, तो प्राणी आहे. बरं मला सांग म्हणले, त्याचं मरण पाण्यात जाणं म्हणजे त्याचं मरण आहे, बरोबर आहे. मरत असताना, तो प्राणी असताना, मरत असताना त्याला मी वाचवायला लागलो, तर त्यानं काय केलं,
हा त्याचा धर्म काय आहे? नांगी मारणे. अहो त्यानं नांगी मारला, त्यानं नांगी नाही मारला तर त्याला इथून म्हणता येते का? नाही म्हणता येत. हा, त्या नांगी मारणं त्याचा धर्म. त्यानं जीव जात असताना सोडला का? मग त्याला वाचवणं कुणाचा धर्म आहे? त्याला मदत करणं कुणाचा धर्म आहे? दुसऱ्याला मदत करणं कुणाचा धर्म आहे? दुसऱ्याच्या संकटाला आपलं संकट म्हणणं कुणाचा धर्म आहे? जावच्या संकटाला आलं तर त्यात तिला धावून जायला धर्म कुणाचा आहे? सासूवरती एखादं संकट कोसळलं तर तिला ते अंगावर घेण्याचा धर्म कुणाचा आहे? म्हणून माता बहिणीनं सांगतोय, सुननं सुनाचा धर्म सोडू नका, सासू सासूचा धर्म सोडू नका, टाळकरी टाळकऱ्याचा धर्म सोडू नका. हे जर जग रहाटीप्रमाणे जर चालायचं असेल, आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर संतांचे वचन पाळा. माझे तुकोबरा या ठिकाणी संतांवरती नुसतं विश्वास ठेवत नाहीत, दास्यत्व स्वीकारायला तयार झालेत. दास्यत्व स्वीकारताना एका अंगानं स्वीकारत नाहीत का? दास्यत्व स्वीकारताना सर्व 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 भावे म्हटलंय. सर्व भाव म्हणजे काया वाचा मने. कायेनं श्री विठ्ठल, वाचेनं श्री विठ्ठल, मनानं श्री विठ्ठल. सेवा करत असताना काया म्हणजे ते तर तनु मनो जीवे चरणाची लागावी, अगरवत्ता करावे दास्यत्व कर. म्हणून दास्यत्व स्वीकारत असताना दास्यत्व पूर्णपणे स्वीकारलं पाहिजे, आवडीनं स्वीकारलं पाहिजे. आणि तुम्ही तुकाराम महाराज म्हणतात, मी नुसतंच त्यांचं दास्यत्व विश्वास नाही तर त्यांचा विश्वासही त्यांच्यावरती ठेवला, दास्यत्वही स्वीकारलं का? तेची माझे हित करीते सकळ. सकळ म्हणजे सतत सदा सर्व काळ. कारण का काही लोक आईबाप देखील महाराज आपलं हित करतात, पण त्यांच्या जीवावर आल्यावर बिरबराला कळलं नाही, बादशाला कळलं नाही, म्हणला. मग त्यानं काय केलं? हौद बांधला आणि हौदामध्ये, रिकामा हौदामध्ये माकडीचं पिलू ठेवलं आणि बादशाला बोलवलं. म्हणलं ये इकडं, बघ कोणाला कोणाचा जीव प्यारा आहे. बादशाह काय म्हणायचा? आई लेकरावर जीवापेक्षा जास्त प्रेम करते म्हणायचं. हे म्हणायचं नाही, तू बघ आता ये. आले तिथं, माकडीनं पिलू तिथं आतमध्ये सोडलं आणि बिरबलानं दुसरीकडनं पाणी सोडलं. पायाला पाणी लागलं की आईनं काय केलं? लेकरू मांडीवरती घेतलं. बादशाह म्हणतोय, बघ किती जीव आहे. थांबा म्हणला, थांबा. मांड्याला पाणी लागलं, लेकरू काकाला घेतलं. कंबरेला पाणी लागलं, लेकरू खांद्यावर घेतलं. खांद्याला पाणी लागलं, लेकरू डोक्यावर घेतलं. तोंडात पाणी चाललं, लेकरू सगळं कळते. मला कशाला बोलू? बरोबर का नाही? तसे हे आई बाप आहेत का? अजय ज्ञानोबा बरं आहे, अजय तुकोबा बरं आहे. महाराज यांनी एवढा त्रास सहन केलाय. माझ्या तुकाराम महाराजांनी एवढा त्रास सहन केलाय. महाराज किती त्रास सहन केलाय मला सांगा. त्या 14 टाळकरी आहेत, त्या 14 टाळकऱ्यामध्ये एक शिवबा कासार सगळ्याला माहीत आहेत. ते इतके भक्ती करत होते महाराजांची. आणि बायकोला वाटलं की आपला नवरा महाराजांमुळे बिघडलाय. मग हिला वाटलं की महाराजाचा काटा काढला की आपला नवरा सुधारतोय. त्या बायकांची समजूत असते बाहेर. मग तिनं काय केलं? संध्याकाळी नवरा घरी आला की पाय दाबले, मन जिंकलं. आणि बायको मन जिंकल्यानंतर नवऱ्याने विचारलं, काय पाहिजे ग महाराज? तुम्ही रोज तुकाराम महाराजांची सेवा करताय, कधी मला तरी सेवा घडावी असं मला वाटतंय. महाराज आयुष्यात जेवढा आनंद झाला नव्हता तेवढ्या दसपटीनं आनंद शिवबा कासाला त्या दिवशी झाला. ती म्हणले, मी उद्याच्याला घेऊन होतो. उद्या कशाला? म्हणले आत्ताच घेऊन येतो तुकोबाराला. महाराज झोपेतनं पळतच उठले तुकोबारे. बाबा 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 बाबा. म्हणले का? काय नाही, माझ्या बायकोला तुमची सेवा करायची. म्हणले चल. महाराजाचं का असं व्हायचा गोटे ते हिच विधी. चल म्हणले तुझ्या घरी भजन. मग गेले तुकोबाराय, झोपले. आता झोपले पण काकड्याला उठले तुकाराम महाराज. काकडा किती वाजता? 4, 4:15 काकडा चालू झाला महाराज. आता तुकाराम महाराजाचा काकडा घड्याळाकडे बघून होता का देवाकडे बघून? मग हिनं पहाटे 3 वाजताच पाणी ठेवलं होतं. कशावर? चुलवणावर पाणी ठेवलं होतं महाराज. आणि पाणी ठेवलं. तिला काय वाटलं, तास अर्धा तासात भजन होईल, काकडा होईल. 2 तास झाले, 3 तास झाले, पाण्याला उकळ्या फुटल्या, पण पाणी महाराजाचा काकडा काय. मग पळत पळत गेले नवऱ्याला म्हणले, अहो काकडा कधी सोमतोय महाराजांचं? पाणी तापलंय. शिवबा कासार पाया पडले. महाराज पाणी तापलंय का? चल म्हणले. उठले तशी दगडावर जाऊन बसले. मग हिनं बी तो हांडा उचलला तसा
नाणीत न्याला महाराज. नाणीत न्याला हात घातला की तिला चटका बसला. बायका हुशार हितल्यान सोडून बरं का. ते हात घातला की तिने तार लावलेला तांब्या आणला आणि तार लावलेला तांब्या त्याच्यात एकत घातला आणि 3 तास उकळलेलं पाणी महाराजांच्या मस्तकावरती सोडलं. जळू माझी काया धावर केशवा. चांबडं घेऊन खाली आलं पाणी. सगळा हंडा रिचवला. महाराजांनी धावा केला. तुकोबराईने धावा केला देवाचा. पण देवा लवकर ये रे, देवा लवकर ये रे. मला माझी आग इजवण्यासाठी नाही, माझ्या मनामध्ये ह्या आईबद्दल गैरसमज निर्माण होऊ नयेत याच्या आधी तू ये. या बाईबद्दल माझ्या मनामध्ये क्रोध निर्माण होण्याच्या आधी ये. मला आम्हाला अरे तेच माझे हित करीत सखा. मग झालं सगळं. महाराजांना त्रास कमी झाला. मग हिच्या अंगाचा दाह चालू झाला. सगळ्या डॉक्टरकडे गेली पण दाह काय कमी व्हायना. मग त्यावेळेस महाराजांचा एक विरोधक होता रामेश्वर शास्त्री. परत भक्त झाला बरोबर. तिच्याकडे गेले आणि म्हणले महाराज मला असं झालंय. म्हणले तू केलं काय? काय नाही म्हणले माझ्याकडनं अशी चूक घडली. म्हणले ज्यांचा तू अपराध केलायस तुला औषध दुसरीकडे भेटणार नाही. जिथं आंघोळ घातलीये का तिथला चिखल घेऊन फक्त लाव. जर नाही शांत झाला तर मला विचार. ज्या बाईनं अंगाचं साल्ट काढलं किती हित केलंय बघा. आयुष्यात तिनं परत तुकोबारायला विसरले असेल का ते. तेची पाहिजे हित करीती सकळ. आणि जेने हा अरे या गोपाळाला आपल्या गावातला गोपाळा नव या ब्रह्मांडानं अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याला कृपा. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी त्या दगडाचा उद्धार करायला लावला, वाल्या कोळ्याचा उद्धार करायला लावला, अहिल्याचा उद्धार करायला लावला. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितल्याबरोबर महाराज सगळ्याचा त्या रेड्याचा उद्धार झाला हो, भिंतीचा उद्धार झाला हो. काय ताकद आहे महाराज. म्हणून काय 108 वर्षापासून ज्ञानोबराची सेवा का करायची महाराज. या संगतीमध्ये हिथून नुसतं पडून जरी आपण गेलो तरी आपला उद्धार आहे महाराज. इतकी ताकद या भूमीमध्ये आहे. म्हणून भागली या मज वाहतेल कडी आणि त्यांची आणि जोडे सर्व सुख. आपली एखादी वाट जर चुकली असेल तर ती वाट कुणाच्या रूपामध्ये दाखवतील. ते दाखवायचा मार्ग जर आपल्याला कुठे भेटत असेल तर या भूमीमध्ये भेटल. म्हणून याच भूमीमध्ये जर आपण आलो तरच आपल्याला तुकोबराय म्हणतात बाबा. मग एवढे उपकार या जीवावरती मग आपण काहीतरी केलं पाहिजे. तुका म्हणे शेष म्हणजे भाग म्हणजे प्रसाद. आता 2च मिनिटात सांगतो तुम्हाला प्रसाद कोणता आहे. माझ्या माता भगिनीनो तुम्हाला फार सवय आहे बाजाराला जायची. ती परवा कुठे जायचं ते 144 वर्षात आलेला काय म्हणते ते कुंभमेळा. महाकुंभमेळा. महाराज अशी लोक जाऊन आले पण जाऊन आलेले लोक गप बसले का. काय लोकांनी तर तिथनच फोटो टाकले बघा महाकुंभ मेळेला आमच्या. मला नाव मी घेतलंय का. आबा एकटेच गेलेत का. 65 कोटी गेलेत की. मला सांगायचं काय मुद्दा मला पुण्य केलेलं ह्या हाताला कळलं नाही पाहिजे. ह्या हातानं केलेलं दान ह्या हाताला कळलं नाही पाहिजे. आम्ही पंगत घालतो पण आधी आम्हाला बुंबलून सांगायला लागतो आजचं अन्नदान. भूमिका बघा. पंढरपूरला जातो आम्ही, पंढरपूरला प्रसाद आणतो. आता तर माता भगिनी नवीनच आणायला लागलेत प्रसाद. खेळणं आणतात, खेळणं नातवाला खेळणं, नातीला खेळणं, आयुष्याचं खेळणं होईल तुमच्या. तिथून आणायचं असेल तर ज्ञानेश्वरी आणा, तिथून आणायची असेल तर हरिपाठ आणा, तिथून आणायचं असेल तर गाथा आणा. हा प्रसाद आहे, हा भाग आहे. आणि त्या गाथ्यातलं वचन मोडी बोलील येते आणि तो प्रसाद न संपणार आहे. ज्ञानेश्वरी संपल काय सांगू का तुम्हाला. माझ्या दादाने मला काय दिलंय ते न संपणारं धन दिलंय. अशोक तू म्हणशील आंध्रातनं काय दिलंय का. आंध्रातनं काय दिलंय ते सांगतो बायक देखत. ते धन आत्ता सुद्धा माझ्या बरोबर आहे. आत्ता माझी पिशवी चेक करा महाराज. दादाने दिलेलं धन माझ्याजवळ आहे. तुम्ही म्हणसाल काय दिलंय दादाने. दादांच्या नित्य नियमातली ज्ञानेश्वरी माझ्याजवळ आहे. दादांच्या नित्य नियमातला भागवत माझ्याजवळ आहे.
मग मला सांगा काका, किती वेळा मी ज्ञानेश्वरी सांगितली म्हणजे ज्ञानेश्वरी संपल ती? मग कुणाकडे न संपणार धन, म्हणून मी समाधानी काय न संपणार धन आहे माझ्याजवळ. म्हणून प्रसादच आणायचा असेल तर ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत. ही भागवत नुसतं ऐकायसाठी नाही हो, गीता भागवत करीती म्हणून तुका म्हणे शेष सेविना वरील वचन न मोडी बोलिले ते तेची माझे हित करीती. ज्ञानेश्वर माऊली